तर्फे स्वागत करतो. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योग वर्धिनीतर्फे आजच्या या रिअल इस्टेटच्या वेबिनारमध्ये. बेसिकली आज आपण डिस्कस करणार आहे की याच्यामध्ये काय-काय संधी आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कसं एंट्री करू शकता. तुम्हाला ॲज अ ब्रोकर, कन्सल्टंट बनायचं असेल तर काय-काय तुमच्या याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत ते आपण डिस्कस करूया. आणि काय याच्यात काय-काय क्वालिटीज असतात एका रिअल इस्टेट कन्सल्टंटच्या किंवा ब्रोकर बनण्यासाठी काय-काय नॉलेज असलं पाहिजे, कशा तुम्ही नोट्स बनवल्या पाहिजे, काय टेक्निकल टर्म्स ज्या असतात, मग एफ-एस-आय, टी-डी-आर किंवा याच्याशी रिलेटेड वास्तुशास्त्र असेल किंवा तुम्हाला एखादा फ्लॅटचा डील करायचा असेल तर फ्लॅटचा डील कसं करायचं, राईट? सो हे असे आपल्याला प्रश्न असतील आणि तर ते आपण जाणून घेऊयात. आणि हा असा बिझनेस आहे की याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट काही करायची नसते. याच्यामध्ये तुमचा एक रेरा सर्टिफाईड ब्रोकिंग इन्शुरन्स लायसन्स जरी असेल तरी तुम्ही याच्यामध्ये इमिडिएटली चालू करू शकता. आणि याच्यामध्ये तुमचा नेटवर्क, तुमचं मार्केटिंग स्किल्स, तुमच्या पर्सनॅलिटी स्किल्स आणि या फील्ड मधलं टेक्निकल नॉलेज या बेसवरती तुम्ही खूप चांगलं अर्न करू शकता या रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये. आम्ही अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने आतापर्यंत 6,000 ब्रोकर ट्रेन केलेले आहेत आणि आज आम्ही नाशिकला आमचा बिझनेस चालू केला होता आणि आज पॅन महाराष्ट्र आम्ही काम करतो. तर 6,000 ब्रोकर्सनी आतापर्यंत आमचा ट्रेनिंग घेतलेला आहे आणि आज चांगल्या रीतीने व्यवसाय करतो. सो याचा बेनिफिट फक्त ब्रोकर होण्यासाठी नाही, तर तुम्ही ऑफकोर्स तुम्हाला एखादी खरेदी विक्री करायची असेल, तुम्हाला व्यवहार करायचा असेल, स्वतःचा फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे जमिनीचं मोजमाप करण्यापासून तुम्हाला प्रत्येक याचं नॉलेज असलं पाहिजे. स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन माहिती पाहिजे, मार्केट रेट किती चालू आहे ते माहिती पाहिजे आणि निगोसिएशन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी आहेत की ज्याचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. सो हे सगळं आम्ही आमच्या या आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करूयात. आणि तुम्हाला शेवटी जे काही क्वेश्चन्स आहे ते पण तुम्ही चॅट बॉक्स वरती टाका, तर आपण तुमचे सगळे क्वेश्चन्स पण कव्हर करूया. तर आपल्याला गाईड करत आहेत दोन मेंटॉर्स, दोन स्वतः जे या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये बिझनेस करतात, जे स्वतः याच्यामध्ये कन्सल्टंट्स आहे, इन्व्हेस्टर्स आहे, ब्रोकर्स आहे. तर विवेक अग्निहोत्री सर आपल्याला पहिले गाईड करतील, ज्यांचं श्रीवरम प्रॉपर्टीज नावाने त्यांची सरांची स्वतःची ब्रोकिंग फर्म आहे आणि सरांना 12 वर्षांहून जास्त एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये. आणि सर स्वतः सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये डील करतात. मग लँड असेल, प्लॉट्स असतील किंवा फ्लॅट्स असतील, तर सगळ्याच्यात मध्ये सर डील करतात. आणि सर रेरा सर्टिफाईड आहे ब्रोकर आणि त्याच्यानंतर सरांना बेसिकली त्याच्या आधी काही वर्क एक्सपिरियन्स आहे. आणि मनोज मुखी सर आहे, जे सरांना 35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सरांचा मार्केटिंग स्किल्स मध्ये एक्सपर्टीज आहे. सेल कसं करायचं, निगोशिएशन कसं करायचं, एका कस्टमर एक्सपिरियन्स वरती सरांचा जास्त फोकस असतो. तर सर होमलँड कन्सल्टंट नावाची सरांची कंपनी आहे, तर ते स्वतः मुंबई बेस्ड आहे. तर सर मनोज मुखी सर आपल्याला सेकंड पार्ट मध्ये गाईड करणार. सो विथ दिस शॉर्ट इंट्रो आय विल स्टार्ट विथ विवेक अग्निहोत्री सर, की आपल्याला गाईड करावं. ओव्हर टू विवेक सर. येस, थँक्यू. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रिअल इस्टेट फील्ड मध्ये, की ज्या फील्ड मध्ये असंच मी तुमच्यासारखा इंट्रोडक्शनचा सेमिनार एक 12 वर्षापूर्वी अटेंड केला होता आणि हा रिअल इस्टेटचा कोर्स करून मी या व्यवसायामध्ये पदार्पण केलं होतं. तर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो की तुम्ही या इंट्रोडक्शनच्या सेमिनारला आलेला आहात. मित्रांनो, हे फील्ड असं आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा. तर निवारा जो आहे सगळ्यात महत्वाची गरज. अन्न, वस्त्र तर सगळ्यांना माहितीच आहे, पण निवारा जे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे राहण्यासाठी असू द्या किंवा व्यवसायासाठी असू द्या, भले स्वतःची असू द्या किंवा रेंटवरची असू द्या, पण प्रत्येकाला याची गरज लागते. आणि मी तर माझा स्वतःचा अनुभवाच्या याच्यावरनं सांगतो की हा जो व्यवसाय आहे ना, हा कधीही तेजी मंदीशी रिलेटेड नाहीये. कारण मी जे काम करतोय आणि अथक माझं काम चालू आहे, तर मला लिटरली मी तुम्हाला सांगतो की मला या करोना पिरियड मध्ये सुद्धा त्यांनी बसू दिलं नाही शांत. त्या पिरियड मध्ये सुद्धा माझं काम कंटिन्यू चालू होतं. त्यामुळे अतिशय अत्यावश्यक असलेल्या व्यवसायामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला आपल्या शैक्षणिक याची परिस्थिती माहिती आहे की जे आपल्याला प्रॅक्टिकली लागतं नॉलेज, तेच दुर्दैवाने आपल्या कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. आपल्याकडे 4-4, 5-5 वर्षाची डिग्रीज करून मुलं बाहेर येतात, पण जे ऍप्लिकेशन तुम्हाला प्रॅक्टिकली ग्राउंडवरती लागतं ते नेमकं तुम्हाला शिकवलेलं नसतं. आणि तेच ती गरज ओळखून अशोक कटारिया सरांनी हा कोर्सची सुरुवात केलेली आहे. गेल्या
10-12 वर्षापासून हा कोर्स कंटिन्यू चालू आहे आणि याला खूप सातत्याने चांगल्या प्रकारे त्याचा रिस्पॉन्स मिळतोय. आता या कोरोनाच्या पिरियडमध्ये आतापर्यंत जो फिजिकली आमचा मुंबई, पुणे आणि नाशिक पुरता सीमित होता, तर या ऑनलाईनच्या माध्यमातून हा पूर्ण महाराष्ट्रभर हा कोर्स पसरलेला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातले स्टुडंट्स हे अटेंड करतात आणि याचं नॉलेज घेतात. तर ही नॉलेज गंगा ही या कोरोनाच्या याच्यातनं अजून जास्त फोफवलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की रिअल इस्टेट जे फील्ड आहे, हे सतत सतत तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज हे अपडेटेड अद्ययावत ठेवावं लागतं. कारण याचं कारणच असं आहे, याच्यात सगळ्यात सुरुवातीला बेसिक तुम्हाला एक गोष्ट महत्वाची मी सांगतो. तुम्हाला डेन्सिटी हा प्रकार माहिती आहे का? डेन्सिटी 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर मध्ये असलेल्या माणसांची संख्या. तर ती डेन्सिटी तुम्ही विकिपीडियावरती चेक करा. इंडियाची डेन्सिटी ही पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त आहे. जवळपास 400च्या आसपास ती डेन्सिटी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल चायना आहे, पण चायनाकडे क्षेत्र पण मोठं आहे, जरी लोकसंख्या जास्त असली तरी. USA आहे, USA मध्ये ऑलरेडी क्षेत्र त्यांचं मोठं आहे. त्यामुळे पूर्ण वर्ल्डमध्ये इंडियाच असं आहे की त्याची डेन्सिटी खूप हाय आहे. याचा परिणाम फ्युचरमध्ये असा होणार आहे मित्रांनो, की जागा ही आत्ताच्या घडीला सुद्धा इंडियामध्ये डिमांडेड आहे. आणि ज्या परीने संख्या वाढते, लोकसंख्या वाढते किंवा इंडियामध्ये येणाऱ्या उद्योगांचं प्रमाण हे वाढतंय, त्याच्यावरनं जागेची डिमांड, याचे व्हॅल्यू ही दिवसेंदिवस कंटिन्यू वाढत राहणार आहे. आणि नेमकं आपल्याला या जागेच्या रिलेटेडचाच व्यवसाय आणि त्याचं नॉलेज घेण्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. अतिशय म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 10 वर्षापासून आम्ही काम करत असून शिकून सुद्धा अजूनही काही गोष्टींमध्ये आम्हाला नॉलेज घ्यावं लागतं किंवा काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडतो. इतका अनऑर्गनाइज सेक्टर हा आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. प्रत्येक जण जर तुम्ही जिल्ह्याची वेबसाईट बघितली, तर तुम्हाला अजूनही काही जिल्हे असे आहेत की ज्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन रेडी नाहीये. आता नाशिकच्या बाबतीत सांगायला आम्हाला आनंद होतो, की नाशिकचा जिल्ह्याचा पण रिजनल प्लॅन तयार आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन पण तयार आहे. पण बरेचसे महाराष्ट्रातले ठिकाणं असे आहेत, की तिथे रिझर्वेशन्स काय आहे, त्याचे डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे, ही लोकांना माहिती होत नाही. तर या कोर्सच्या माध्यमातनं आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की ह्या जागेची डेव्हलपमेंट कशी होत असते सगळीकडे युनिव्हर्सल. ही पूर्ण भारतात घ्या, महाराष्ट्रात घ्या, ही सगळी ऍग्रीकल्चर जागा असते. ऍग्रीकल्चर जागेला आपण नॉन ऍग्रीकल्चर करतो. त्याच्या नुसार. म्हणजे यूज काय? तर कोणी शाळेसाठी करतं, कोणी इंडस्ट्रीसाठी करतं, कोणी घरांसाठी करतं. तर ऍग्रीकल्चरला नॉन ऍग्रीकल्चर करतो आणि नॉन ऍग्रीकल्चर करून आपण त्याचं प्लॉटिंग मध्ये विभाजन करतो आणि त्या प्लॉट वरती कन्स्ट्रक्शन करून प्रॉपर्टी उभी राहते. अशा पद्धतीने ही स्टेप आहे. तर या प्रत्येक स्टेपमध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि काय काय गोष्टी पाहाव्या लागतात, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जातं. आणि ही अत्यावश्यक बाब आहे मित्रांनो, कारण बऱ्याच जणांना आता आम्हाला काम काम करताना लक्षात येतं, की कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टीला 7/12 असतो, हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही बघाल, अपार्टमेंट्स असतात किंवा मोठ्या बिझनेस बिल्डिंग्स असतात. पण बऱ्याच जणांना माहितीच नसतं, की ह्या अपार्टमेंटचं नाव त्या 7/12ला लागलंय की नाही. किंवा बऱ्याच ठिकाणी ऍग्रीकल्चर लँडच्या बाबतीत पण हा परिणाम तुम्हाला बघायला मिळतो. तर हे अथांग हा महासागर आहे, की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नॉलेजचा अभाव आहे. तर तो नॉलेज शिकण्यासाठी, ते व्यवस्थितपणे ट्रान्सपरंटली काम करण्यासाठी आपण या कोर्समध्ये जरूर यावं अशी मी आवाहन करतो. कारण का तुम्हाला आठवत असेल, की याच्या आधी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी आम्ही ज्या व्यवसायात पदार्पण करत होतो, तर ब्रोकर म्हटलं, की लोकं एकदम घाबरून जायचे, दचकायचे, की ब्रोकर म्हटलं, की त्यांना वाटायचं, की 101% तो माणूस काहीतरी नुकसान करणार. पण सतत या कोर्सच्या माध्यमातून लोकांना डेव्हलप करत, नॉलेज देत त्यांची प्रतिमा बदलून आम्ही ब्रोकरला कन्सल्टंटमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे मित्रांनो. ब्रोकरला आज त्याला स्वतःची इमेज तयार केलेली आहे आणि त्याला ऍज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट हा दर्जा मिळवलेला आहे. आणि ज्या ओघाने मी स्वतः काम करतो किंवा माझे कलिग्स किंवा माझे मित्र करतात, तर या कन्सल्टंटची डिमांड ही सतत सतत वाढते आहे. आणि त्या एज्युकेटेड कन्सल्टंटला तयार करण्याचं काम या कोर्समध्ये केलं जातं मित्रांनो.
या कोर्समध्ये तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल तर माहिती दिलीच जाते, पण ऑनलाईन माध्यमातनं कसं आहे, आपल्या ब्रोकरच्या बाबतीत जो गैरसमज होता किंवा त्याला स्कोप का होता फसवण्याचा, की याच्यामध्ये लोकांमध्ये नॉलेजचा अभाव असायचा. नॉलेज म्हणजे आपला जो व्यवसाय आहे ना, याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी या गोष्टीला फार प्रचंड महत्व आहे. आणि हे ट्रान्सपरन्सी तुम्ही या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं, आज जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट आहे, या सहाय्यानं, या माहितीतनं तुम्ही ती ट्रान्सपरन्सी बघू शकतात, लोकांना देऊ शकतात. आणि त्या ट्रान्सपरंटली जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा डिजिटली तुम्ही त्या जागेची स्क्रुटिनी करतात, त्या जागेबद्दल पूर्ण माहिती करतात, तेव्हा तुम्हाला ते प्रपोजल समोरच्याला पुटअप करता येतं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काही काम करू शकता. तर हे कसं करायचं, हे कसं बघायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्यवसायामध्ये शिकवल्या जातात. आणि तुम्हाला माहिती असेल अनुषंगाने, की ऍक्च्युली जसं मी म्हटलो, की अन्न वस्त्र निवारा, आज कुठल्याही याच्यामध्ये करिअर करताना तुम्हाला सगळ्यात पहिलं पाऊल ठेवावं लागतं, ते जागेच्या बद्दलच ठेवावं लागतं. मग भले ती रेंटल असू द्या किंवा ओनरशिप असू द्या. आणि त्या जागेच्या बाबतीत मग त्याचा रेट काय, त्याचे अग्रीमेंट्स कसे करायचे, ती कशी परचेस करायची, त्याचं काय काय म्हणजे गव्हर्नमेंट कॉस्टिंग काय असेल, हे फार महत्वाचा विषय आजच्या याच्यामध्ये. म्हणजे पेपरवर्क तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं की त्या जागेचं व्हॅल्युएशन काय आहे. म्हणजे एक काळ असा होता की लोकांना त्याच्याबद्दल काहीच अवेअरनेस नव्हता, पण आता ज्या पद्धतीने डिजिटलायझेशन होतंय फास्ट याच्यानी, आणि जी 2016ला नोटाबंदी झाली, त्याच्यानंतर मॅक्झिमम हे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते टुवर्ड्स व्हाईट याच्याकडे, अमाऊंटकडे परावर्तित झालेले. तर त्या याच्यासाठी काय काय प्रिपरेशन लागतं, इव्हन ऍग्रिकल्चर लँडमध्ये म्हणा किंवा फ्लॅटच्या याच्यामध्ये काय काय गोष्टी पाहाव्या लागतात, हे सगळं तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे मित्रांनो. तर डेफिनेटली या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. याच्यामध्ये काही पिरियड जसे मी तुम्हाला स्वतः मी घेणार आहे, तसं अजूनही काही कलिग्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्होकेट आहेत, की जे काय काय अँगलनी पाहायचं असतं त्याबद्दल तुम्हाला ते नॉलेज देतील, किंवा मार्केटिंग किंवा हे त्याच्यासाठी पण दुसरे काही आमचे सर लोक आहेत. तर हे सगळेजण आम्ही तुम्हाला 1-1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. तर माझं तुम्हाला म्हणजे खरोखर आव्हान आहे, की तुम्ही व्यवसाय तर करण्यासाठी करा, पण जर व्यवसाय करणार नसाल आणि जर स्वतःची प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यामध्ये जरी काही काम करायचं असेल, तरी त्याच्यासाठी तुम्हाला हा कोर्स उपयोगी पडू शकतो मित्रांनो. तर मी ह्या कोर्सच्या बद्दल अजूनही काही तुम्हाला शंका असतील किंवा काही डाऊट्स असतील, तर याच्याबद्दल मी डेफिनेटली विस्तृतपणे माहिती देऊ शकेल. आपण शेवटच्या थोड्या 10-1 मिनिटामध्ये क्वेश्चन आन्सरच्या याच्यामध्ये या गोष्टी समजून घेऊ. पण मी जेव्हा सुरुवातीला आलो होतो या कोर्समध्ये, मला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा मॅप आणि ऍग्रीकल्चर लँडची रिझर्वेशन्स किंवा कुठे कुठे कसं पाहायचं या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. इव्हन आता जरी तुम्हाला विचारलं मी इन्स्टंट प्रश्न, की तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुका कुठे आणि तुमचं जो ऍड्रेस आहे तो कसा आहे, सर्वे नंबर किंवा विलेज, हे बऱ्याच जणांना सांगता येणार नाही. पण हे कसं सांगायचं, कसं पाहायचं आणि लॉजिकली कसं शोधायचं, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर मी तुम्हाला डेफिनेटली आवाहन करतो, की तुम्ही हा कोर्स जॉईन करा आणि याच्यात ज्या ज्या गोष्टी नॉलेज शिकवल्या जातात त्याच्याबद्दल पूर्ण तुम्ही माहिती घ्या, ही तुम्हाला आवाहन करतो मी. येस सर, थँक यू सर. आता मी आपले जे दुसरे स्पीकर आहे मनोज मुखी सर, उनको रिक्वेस्ट करता हूँ किंवा मनोज मुखी सरांना रिक्वेस्ट करतो की आपल्याला एक्झॅक्टली काय स्किल्स पाहिजे, एक मार्केटिंग कसं करायचं असतं, सेल्स रिलेटेड काय काय क्वालिटीज, काय काय नॉलेज असलं पाहिजे एका ब्रोकर मध्ये, आणि थोडं टेक्निकल या विषयावरती तुम्ही थोडं डीप जाऊन थोडंसं गाईड करू शकता का? ओव्हर टू यू मनोज. Good evening and welcome everybody. Am I audible properly? मेरा voice आ रहा है? Yes, sir. Yes. Yeah, okay. Fantastic, sir. And Vivek, nice to see you online. Good evening. So, ऐसा कहा जाता है कि बिजनेस ना आजकल इतना टफ कंपटीशन है बिजनेस में, तो इट इज कंसिडर्ड टू बी इट्स काइंड ऑफ अ वॉर. ठीक है, तो मैं एक बार एक जगह पे जा रहा था, वो मिलिट्री एरिया था, तो वहां पे लिखा हुआ था कि लेस मोर स्वेटिंग इन पीस टाइम, लेस ब्लड इन वॉर. ये ऐसा एक मिलिट्री एरिया में कोट था, तो मुझे तभी वो समझा नहीं.
तो मेरे साथ एक कलीग थे एंड ही वाज आल्सो फ्रॉम मिलिट्री। मैंने बोला यार ये क्या लिखा है? तो बोले कि भाई साहब ट्रेनिंग में आप जितना पसीना बहाओगे ना, तो आपको जब एक्चुअल वॉर होएगा तभी खून कम बहेगा। सो लेस जितना ये ट्रेनिंग क्यों है, माने जैसे कि अभी विवेक भाई ने बताया, जब हम लोग लाइन में उतरे थे, लाइक मैंने 85 से ये इंडस्ट्री में हूँ, तभी ऐसे कोई कोर्स होता नहीं था। तो हमने बहुत सारा नुकसान करके, बहुत ट्रायल्स एंड एरर्स कर करके आज भगवान की दया से यहाँ पहुंचे। अभी भी रियल एस्टेट इतना वास्ट सब्जेक्ट है ना कि अभी भी हमको लगता है, जैसे विवेक भाई बता रहे थे, कि देयर आर सो मेनी थिंग्स वी डोंट नो। ठीक है, तो आज भी हम लोग को, मुझे ऐसा लगता है कि मैं कुछ एवरी टाइम कुछ नई बात होती है। जैसे भी नया यूटीपीसीआर आया है, जो डेवलपमेंट का जो नया हमारे पूरे महाराष्ट्र में लागू हुआ है, अब तक मैंने शायद उसको 5% भी नहीं पढ़ा होगा, क्योंकि इतना वास्ट है। आई मीन इट इज सो कॉम्प्रिहेंसिव कि उसको समझने को कम से कम 1 साल लग जाएगा। तो कहने का मतलब ये है ना कि आज ये जो कोर्स है, इसके अंदर ऑफ कोर्स वी विल स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स, बट एटलीस्ट यू विल नो, माने आपको ये समझ पड़ेगा कि एक बेस, माने देखिए बिल्डिंग इंडस्ट्री, अगर हम एक बिल्डिंग बनाते हैं ना, तो सबसे इंपॉर्टेंट ग्राउंड फ्लोर का प्लिंथ होता है। तो आज अगर आपका ये प्लिंथ बन गया ना, तो फिर आप फर्स्ट स्लैब सेकंड स्लैब को धीरे धीरे आप ऐड ऑन कर सकते हैं। वेरी इंपॉर्टेंट दैट योर बेस शुड बी स्ट्रॉन्ग, योर बेसिक नॉलेज शुड बी, जैसे वो मराठी में क ख ग बोलते हैं ना, कि ये जो कोर्स है ये आपको रियल एस्टेट का क ख ग सिखाएगा। हम लोग का ये जैसे हमारे विवेक भाई है, ही इज एन एक्सपर्ट इन टेक्निकल इश्यूज, ऑनलाइन सिखाते हैं 7/12 उसका कैसे होता है, एनए किसको बोलते हैं, वगैरह वगैरह। सी माई एक्सपर्टीज इज कस्टमर, माने मेरे को तो भाई एक ही काम आता है, मार्केटिंग। क्योंकि कस्टमर आएगा तो बाकी का नॉलेज आपका यूज होगा, कस्टमर आएगा ही नहीं तो आपको दुनिया भर का नॉलेज है तो उसको वापरेंगे किधर? सो बेसिकली मार्केटिंग के बाद मार्केटिंग का काम होता है कि कस्टमर को आपके ऑफिस तक लेके आना। उसके बाद होता है सेल्स के अंदर आपको कैसे उस कस्टमर को पटाना है, क्या नेगोशिएशन स्किल्स चाहिए, कैसे उसको गाइड करना है, हमको कितना नॉलेज, क्या फीडबैक देना है। उसके बाद आता है कस्टमर एक्सपीरियंस, कि जब वो कस्टमर आपके ऑफिस में आता है तो क्या उसको हर टच पॉइंट पे उसको कैसा फील होता है। आज आपको अगर प्रीमियम, मैं बहुत सारे मेरे बिल्डर्स हैं, आज भी हमारा जो भी लेटेस्ट कोर्स चालू है ऑफलाइन, वहां पे 2-3 बिल्डर्स आते हैं, बिल्डर्स के बच्चे आते हैं, बिल्डर्स का स्टाफ आता है। आप एक ही साइट के ऊपर अगर कोई बिल्डर, समझो बाजू वाला आपका बिल्डर है, वो 3,000 रुपया पर स्क्वायर फीट पे बेच रहा है, तो मैं ये कोशिश करता हूं कि आपका मार्केटिंग और आपका कस्टमर एक्सपीरियंस ऐसा होना चाहिए कि आपको 3,200 रुपया तो मिलना चाहिए। मैंने यू शुड गेट 10% प्रीमियम। नहीं तो फायदा क्या है, दुनिया अगर 3,000 में बेच रही है, आप भी 3,000 में बेच रहे हो, तो ये कोर्स का फायदा क्या है? सो बेसिकली मार्केटिंग स्टार्ट्स फ्रॉम आइडेंटिफिकेशन ऑफ प्रॉपर्टी, माने प्रॉपर्टी कैसे आइडेंटिफाई करना, कौन से लोकेशन पे कौन सा कंस्ट्रक्शन करना चाहिए, कैसे मार्केट सर्वे करना चाहिए, कैसे, तो ये काफी कॉम्प्रिहेंसिव अभी, और हम लोग उसके ऊपर, और लास्ट टाइम राम भाई और हम लोग सब बैठे थे और उसके ऊपर हमने और उसको इंटेंसिव बनाने का कोशिश कर रहे हैं। तो कहने का मतलब ये है कि दिस विल प्रिपेयर यू फॉर योर करियर इन बिल्डरशिप, दिस विल प्रिपेयर यू फॉर अ करियर, सपोज यू वांट टू बिकम अ रियल एस्टेट कंसल्टेंट, उसके लिए माने कॉम्प्रिहेंसिव, जैसे मैंने कहा ना कि प्लिंथ बन जाएगी आपकी रियल एस्टेट करियर की। उसके ऊपर आपको 10 माला बनाना है, 24 माला बनाना है, 45 माला बनाना है, द स्काई इज द लिमिट। बट एक चीज मैं बोलता हूं कि आपका बेस स्ट्रांग होगा ना, तो आपका ऊपर कोई प्रॉब्लम नहीं आएगी। सो बेसिकली वी आर गोइंग टू कवर द बेसिक पॉइंट्स विच विल रियली हेल्प यू टू at least माने you will be in the field as a professional, you will have a certificate, you will show कि दिया मैंने ये कोर्स किया हुआ। बिकॉज अभी NAR का भी, इनफैक्ट अभी NAR, आई एम सॉरी, रेरा, जो रेरा लगा है नाउ, रेरा इज गोइंग टू कम अप विथ ईयरली एग्जाम्स। अगर आपको ब्रोकर बनना है, आपको ईयरली आपको एग्जाम्स देने पड़ेंगे, तो उसके लिए प्रिपेयर करना। बहुत सारे मैंने ऑब्जर्व किया है कि इस फोरम के ऊपर बहुत सारे जो हमारे सीखने के लिए बच्चे आते हैं, दे आर फ्रॉम वर्नाकुलर मीडियम, तो हाउ टू लर्न इंग्लिश, अगर किसी को वो भी तकलीफ है तो मैं गाइड करता हूँ, भाई आपको इंग्लिश सीखना है, ईमेलिंग। सो देयर आर लॉट ऑफ इश्यूज। अभी क्या होगा, जब हम बैठेंगे साथ में, इंटरेक्शन होगा, आपके कुछ क्वेश्चंस आएंगे, तो उस समय हम उस कोर्स को वैसे डाइवर्ट कर देते हैं। कितनी बार ऐसा होता है कि एक्चुअली मेरे 3 दिन का कोर्स होता है, तो कभी कभी 4-4 दिन भी हो जाता है। सो वी डोंट कॉम्प्रोमाइज, जब तक वो सब्जेक्ट पूरा नहीं होगा, वी विल नॉट लीव यू। एंड नॉट ओनली दैट, माने हमारा दूसरा क्या रहता है कि हम लोग एक बार कोर्स ज्वाइन हुआ, सो देन व्हाट वी डू इज वी क्रिएट द व्हाट्सएप ग्रुप। उसके बाद यू आर कॉन्स्टेंटली इन टच।
आपको किधर भी गाड़ी अटकती है, कुछ करना है, एक तो सबसे बड़ा एडवांटेज होता है आपको नेटवर्किंग होता है, माने आपको कर्ज नासिक में कोई बिजनेस करना है या और किसी एरिया में, तो आपको पता है कि किसको कांटेक्ट करना है। दूसरा एडवांटेज क्या होता है कि ऐसे जैसे देखिए एवरी टाइम थिंग्स आर कीपिंग ऑन चेंजिंग। तो अगर आपको किधर अटकता है, कुछ आपको और रिसोर्स चाहिए, तो हम लोग ऑनलाइन अवेलेबल होते हैं। व्हाट्सएप पे आप क्वेश्चन डालो, वी आर आंसरिंग। नए नए क्या डेवलपमेंट्स होते हैं वो भी हम अपडेट करते रहते हैं। तो कहने का मतलब है एक बार आप अंदर आ जाते हो तो यू आर ऑलवेज विथ अस, एंड आई एम श्योर देयर आर लॉट ऑफ अदर स्टूडेंट्स हु विल गाइड यू, एंड ही विल, जो आपके साथ हमारा एक्सपीरियंस शेयर भी करेंगे कि हमने उनको इधर आने के बाद क्या फर्क लगा है। तो बेसिकली जैसे मैंने स्टार्ट किया ना कि ट्रेनिंग के अंदर मेहनत करिए, पसीना बहाइए, तो जब आप एक्चुअल मार्केट में जाएंगे तो यू विल बी एक्सपर्ट और आपके लिए काम करना इजी हो जाएगा, एंड यू विल बी वन स्टेप अहेड। और रियल एस्टेट जैसे अभी विवेक भाई बोल रहे थे, इंडिया में आज भी अगर हम टॉप सिटीज गिनेंगे तो उंगली पे गिन सकते हैं। बॉम्बे माने जो मेट्रोपॉलिटन है 4, उसके बाद पूना, हैदराबाद, बैंगलोर, मद्रास, these are the only cities you can say which are actually really developed. अब तो टियर 2, टियर 3, नासिक, जलगांव, धुलिया, शोलापुर, कोल्हापुर, ये महाराष्ट्र की हम बात करते हैं। उस्मानाबाद, मराठवाड़ा एरिया तो पूरा खुला है, पूरा खुला एरिया डेवलपमेंट के लिए। तो कहने का मतलब है ह्यूज स्कोप। Forget about the whole country. I am talking only of Maharashtra. Is a huge scope. And real estate is going to expand like mad. तो because government ने इतने incentives दिए, infrastructure इतना develop हो रहा है, हर एरिया में आना जाना easy हो रहा है। पहले मैं नासिक आता था बॉम्बे से, मुझे याद है 8-8 घंटे लगते थे। आज मैं 3 घंटा, अगर मैं गाड़ी निकालता हूँ 6 बजे, 9 बजे मैं घर पे नाश्ता करता हूँ। तो फॉर मी ट्रेवलिंग फ्रॉम बोरीवली टू चर्चगेट एंड बोरीवली टू नासिक इज द सेम। तो मुझे लोग पूछते रहे तुम इतना क्या ट्रैवलिंग करता है, मैं बोला मुझे तो क्या चर्चगेट जाओ क्या नासिक जाओ क्या, एक ही है। सो विद इंफ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग गोइंग ऑन लाइक दिस, रियल एस्टेट विल रियली ग्रो, बिकॉज रियल एस्टेट ग्रो होता है इंफ्रास्ट्रक्चर से। अगर आपके पास रोड है, पानी है, स्ट्रीट लाइट है, म्युनिसिपल कॉर्पोरेशन है, तो उससे रियल एस्टेट डेवलप होता है। और अभी गवर्नमेंट का इतना इंफ्रास्ट्रक्चर पे स्पेंडिंग है ना कि थिंग्स आर गोइंग टू डेवलप लाइक मैड। सो यस, मैं वही बोलने वाला था मनोज भाई। एक थोड़ा आपको ये करता हूँ। अभी अभी ना ये जो वेबिनार में लोग आए ना, तो लकीली ये महाराष्ट्र का पूरे लोग आए, तो हे सांगायला मला खूप आनंद वाटतो। कारण समृद्धी हायवे किंवा असे जे मोठे रोड्स होत आहेत ना, त्याच्यामुळे तर तुम्हाला फार प्रचंड स्कोप येणार आहे मित्रांनो। आणि हा रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे ना, याचा सगळ्यात महत्वाचा रोल हा सेंट्रलाइज असतो, सेंट्रलाइज म्हणजे एक जागा पाहिल्यानंतर किंवा एक जागा त्याच्याकडे आल्यानंतर तो त्या ऍडव्होकेटला गाईड करतो, सीए ला सांगतो त्याच्या व्हॅल्युएशनच्या याच्याबद्दल, आर्किटेक्टला सांगतो। या सगळ्या लोकांच्या सेंट्रलाइज असतो रिअल इस्टेट कन्सल्टंट। त्यामुळे त्या रिअल इस्टेट कन्सल्टंटला किती नॉलेज असणं गरजेचं आहे। कारण मी जेव्हा स्वतः एखादी 10 एकरची जागा इंडस्ट्रीची दाखवायला जातो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे की ही जागा, याची रोड अप्रोच, याची रिझर्वेशन काय, म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा आला आर्किटेक्टच्या बाबतीतचा। त्यानंतर दुसरा मुद्दा महत्वाचा की याची पेपरवर्क ऍडव्होकेटचं, त्याच्यानंतर व्हॅल्युएशन सीएचं। या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून शिकवल्या जातात। या गोष्टी ज्या आहेत ना, या तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या नॉलेज याच्यामध्ये मिळणार नाही, पण इथे आल्यानंतर तुम्हाला त्या असलेल्या जागेचं कशा कशा स्टेपमध्ये टेक्निकली त्याचं अनालिसिस करायचं, ही गोष्ट तुम्हाला नॉलेज बेस इथे शिकवली जाते। आणि ती पण असं नाही की वेब, जी रिअल त्याची इन्फॉर्मेशन आहे ना, तीच गोष्ट तुम्हाला सांगितली जाते। तर ही जी स्टेप्स आहेत ना, या कशा घ्यायच्या, हे कुठून फाइंड करायचं, या गोष्टीच्या लिंकिंग तुम्हाला इथे दिलं जातं। तुम्हाला आजही आम्ही फेस करतो की जेव्हा एखाद्या लँड पार्सल बऱ्याच जणांकडे भरपूर असतं, काही जण म्हणतात की आमच्याकडे 50 एकर आहे, 40 एकर भरपूर आहेत, पण त्याचं प्रोसेस काय करायची, त्याच्यावरती काय काम करायचं, हे लोकांना माहिती नसतं। मग याच्यासाठी फॉर एक्झाम्पल चेन्नई एक्सप्रेस हायवे जातोय किंवा समृद्धी हायवे कुठून पास होतोय किंवा फ्युचरमध्ये त्याची काय डेव्हलपमेंट इथे होणार आहे, ही गोष्ट जर तुम्ही त्यांना पुटअप केली किंवा त्या लोकांना सांगितली, तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे त्यांना त्या जागेमध्ये फायदा करून देऊ शकता। आणि ते काम तुम्हाला ऍज अ कन्सल्टंट करावं लागतं। किंवा अजून एक महत्वाची गोष्ट एनए प्लॉट्सच्या बाबतीतची। एनए प्लॉट्स करताना तुम्हाला ज्या स्टेप्स घ्याव्या लागतात,
तर त्या स्टेप्स कशा कशा घ्यायच्या. आता जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ऍग्रिकल्चर लँड हे सगळीकडे ऍग्रिकल्चर असते, त्याचा झोन आणि त्या झोन नंतर त्याचं कन्व्हर्जन करून त्याच्या प्लॉटिंग मध्ये कन्व्हर्जन करायचं, याच्यासाठी काय काय स्टेप्स आहे या सगळ्या तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जातात. तर तुम्ही डेफिनेटली ही जॉईन करा, किंवा याच्याबद्दल अजून काही शंका असतील तर त्या विचारा. यस एंड जैसे अभी विवेक भाई ने बताया, आई वॉज जस्ट थिंकिंग कि आज से मेरे ख्याल से 15 से एक साल पहले मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे बन गया. अब अगर आप देखोगे एक्सप्रेस हाईवे पे आप जाओगे, पहले एक्सप्रेस हाईवे पूरा खाली हुआ करता था, और अभी आप जाओ दोनों साइड पे बिल्डिंग्स, लोढ़ा, हीरानंदानी, ऐसे बड़े बड़े ब्रांड्स घुस गए. And this is going to happen with Samruddhi Highway also, starting from Shahpur right up to Nagpur. और सूरत से लेके मद्रास तक जो हाईवे बन रहा है ना, पूरा हाईवे के आजू बाजू ना आप देखना कि पूरा डेवलपमेंट होने वाला है. ह्यूज अपॉर्चुनिटी रियल एस्टेट, बट आप उसको कैश तभी कर सकोगे जब आपको नॉलेज होगा, एक बेस आपका होना बहुत जरूरी है. सो आई वुड सजेस्ट एनी क्वेश्चंस आर देयर, आपको अगर कुछ शंका है, कुछ प्रश्न है तो आप पूछ सकते हो. और हमारे दूसरे जो पैनलिस्ट हैं जो ऑलरेडी ये कोर्स कर रहे हैं, आई थिंक उनका भी कुछ एक्सपीरियंस शेयर होने वाला है. तो राम भाई प्लीज टेक ओवर. येस सर, येस, ओके, थँक्यू सर. सो आता ज्यांना या फील्ड बद्दल काही पण क्वेश्चन्स असेल तुम्हाला, रिअल एस्टेट डॉक्युमेंटेशन असेल किंवा याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असेल प्लीज चॅटबॉक्स वरती टाका. त्याच्या आधी आपण एक आपले जे प्रिव्हियस पार्टिसिपंट आहे दीपक मोबिया, ज्यांनी हा कोर्स केलेला आपल्याला आणि आज खूप चांगल्या लेवलवरती आज ते काम करतात, तर आपण दीपक मोबिया सरांकडून ऐकून घ्या की ते काय करतात. ते तुम्ही दीपक सर तुमचंही शेअर करा आणि तुम्हाला कसा फायदा आला आणि आज कसं करतात ते ओव्हरऑल एक शेअर करा. येस सर, दीपक सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी दीपक मोबिया. प्रॉपरली तर मी नाशिकचाच आहे आणि मी मागच्या जवळपास एक 3-4 वर्षापूर्वी मी या फील्डमध्ये आलेलो आहो. आणि मी तेव्हा जस्ट फक्त लाईक ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी इथे वर्क स्टार्ट केलेलं होतं नाशिक सिटीमध्ये. तेव्हा जसं एक छोटे मोठे कामं सुरू केले, बंगल्याचे कामं सुरू केले, त्याच्यानंतर बिल्डिंगाचे कामं सुरू केले. त्याच्यानंतर पुढून जरी मला माहित पडलं, इन्फॉर्मेशन भेटली की अशोका क्लासमध्ये, आपल्या क्लासमध्ये या टाईपचं नॉलेज देण्यात येतं, तेव्हा मी एक कोर्स केला तिथे. त्या कोर्स नंतर माझी अजून ग्रोथ झाली, नॉलेज थ्रू पण आणि कामामध्ये पण वृद्धी झाली. त्याच्यानंतर मी डायरेक्टली आलो स्वतः बिल्डरशिप मध्ये त्या कोर्स नंतर. आणि आज मी स्वतःची बिल्डरशिप मध्ये माझे चांगल्या साईट चालू आहे. अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 माझ्या आता करंट साईट माझ्या आता स्वतःच्या चालू आहे. चांगल्या प्राईम लोकेशनला माझ्या साईट चालू आहे. त्या व्यतिरिक्त पण आता मला नॉलेजची कमी वाटली किंवा मग मला असं वाटलं की स्वतःला अपडेट करावं, म्हणून आता रिसेंटली पण माझा एक आता त्यांच्यासोबत एक कोर्स चालू आहे. त्या कोर्स नंतर कम्प्लीट झाल्यानंतर आता स्वतःला फील होतं की आता मी डायरेक्टली लेआउट मध्ये उतरू. हे फक्त 4 ते 5 वर्षाचा फक्त कालावधीमध्ये मी स्वतःला एवढं अपडेट करून पुढे वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बट ऑब्वियस की जे काही आम्हाला टीचिंगला सर होते किंवा मग आता जे अग्निहोत्री सर आहे आणि मुखी सर आहे, बाकीचे अजून पण सर आहे असतीलच आपल्यासोबत, तर त्यांचा टाइम टू टाइम मला गायडन्स भेटला आणि त्यांच्या सोबतच मी पुढे वाढत गेलेलो आहे. तर पार्टिसिपेट जेवढे पण पर्सन असतील आता, तर त्यांनी फक्त क्लास करून आपल्याला काही फक्त जो काही क्लास असेल, कालावधी असेल 40 दिवस 50 दिवसाचा जो काही क्लास असेल, त्या क्लास पुरतीच फक्त आपला काही संबंध नसतो. संबंध एकदा बनल्यानंतर तो लाईफ टाईम आपल्याला टिकून ठेवून त्याला मार्केटमध्ये कसं कमर्शियल लेवलला आपल्याला आपला बेनिफिट करून घ्यायचा याच्यासाठी पूर्णपणे तत्पर असतात आपले सर लोक. तर त्या दृष्टिकोनाने तुम्ही पण आपला स्वतःचा एक स्टँडअप करू शकतात आणि मार्केटमध्ये खूप चांगला तुम्ही एक भरारी उंच शिखर तुम्ही गाठू शकतात. याचा अनुभव मी स्वतःच अनुभव घेतलेला आहे. आणि प्रॅक्टिकली पण अगर कोणाला पार्टिसिपेटला अगर माझ्या साईटवरती येऊन व्हिजिट देऊन माझ्याशी पर्सनली अगर काही डिस्कस जर करायचं असेल, तर मी माझा चॅट बॉक्सला माझा नंबर पण टाकतो आणि माझ्यासोबत तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स किंवा मग तुमचे डाऊट्स काय असतील तुम्ही शेअर पण करू शकतात. मी तुम्हाला पर्सनली पण तुम्हाला कॉन्टॅक्ट वर बोलू शकतो मी तुमच्याशी. तर माझ्या नाशिक रोडला पण साईट आहे आणि सिटीमध्ये पण साईट्स आहे माझ्या स्वतःचे. तर ऑब्व्हियसली तुम्ही कधी पण या आणि तुम्हाला पाहायलाच भेटेल की एक्झॅक्टली माझं वर्क कसं आहे कसं नाही म्हणून. बढिया बढिया. येस, थँक्यू दीपक सर फॉर वंडरफुल फीडबॅक आणि फॉर शेअरिंग तुमची जर्नी कशी होती. सो नक्कीच तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स वरती तुमचे डिटेल्स टाका. आय एम शुअर या पूर्ण महाराष्ट्रातून याच्यामध्ये जॉईन झाले तर काही ना काही
पीपल विल अप्रोच टू यू आणि नक्कीच त्यांना तुम्ही गाईड करू शकता. थँक्यू. सो आता बरेच क्वेश्चन्स आहे. सो आय स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, एक सेकंड, न्यू कमर्सने कसं स्टार्ट केलं पाहिजे या फील्ड मध्ये? पण मी बोलू त्यांना सांगू. हा, येस सर, येस. न्यू कमर्सनी ऍक्च्युली आता जे कोर्सला येत आहेत ना मुलं, आधी जे होते ना सुरुवातीला खूप वेगळं क्राऊड होतं. आता जे येतं ना, असं दीपक आता जसं बोलला, दीपक हा एक स्वतः बिल्डर आहे आणि चांगले त्याचे म्हणजे स्वतःचे पण प्रोजेक्ट चांगले चांगले आहेत. तर अशा चांगल्या क्वालिटीचे लोक आता सध्या कोर्सला येत आहेत. म्हणजे बरेच जण ग्रॅज्युएशन झालेले आहे त्याच्यानंतर येत आहेत. तर याचं कारणच असं आहे की तुमची डिग्री झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली फील्डमध्ये जाताना जे नॉलेज लागतं ते नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. म्हणजे जर त्याला स्वतःला लेआउट करायचं असेल किंवा त्याला स्वतःचा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याचा अँगल कसा एक्सपांड होईल, त्याला कशा पद्धतीने स्मार्टली त्या सगळ्या गोष्टींकडे पाहता येईल, हे या कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याच्यामुळे नवीन जे इन्कमर आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगला बेस आहे हा. कारण या बेसच्या माध्यमातून ते जेव्हा एखादी उडी घेतील ना तर ती त्यांची स्मार्ट उडी राहील, असं वेग उडी राहणार नाही त्यांची. तर स्मार्टली ते पहिल्यांदा क्रॉस चेक करतील काय करायचंय, कुठे करायचंय, कसं आहे, आणि नंतरच ते स्टेप घेऊ शकतील. तर न्यू कमरसाठी तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे हा. तर त्यांनी डेफिनेटली हा कोर्स करावा असं मला तरी वाटतं. बेसिकली एक मिनट मनोज भाई सर. बोला ना. हाँ दीपक बोलिए. दीपक बोलिए ना. हाँ सर, जस्ट मिनट. तो हाँ, पार्टिसिपेट एक्चुअली मैं ये बोलना चाहता हूँ कि जैसे कि अग्नोत्री सर ने जो अभी जैसे बताया अभी कि ऑब्वियसली मतलब एक कॉन्फिडेंस बढ़ जाता है. तो अभी जस्ट मैंने रिसेंटली एक जो कोर्स किया हूँ तो उस समय में चांडक सर ने मुझे यही बोला था कि एक क्लास होते होते ही आपकी कोई ना कोई डील हो जाएगी. और लिटरली ऐसा है कि क्लास खत्म होते होते एक्चुअली मतलब मुझे बताने को खुशी हो रही है कि अप्रोक्सीमेटली मैं एक लेआउट फाइनल कर रहा हूँ और उसका पूरा टर्नओवर जो होने वाला है अप्रोक्सीमेटली 3 करोड़ रुपए का होने वाला है. वाह, Very बढ़िया बढ़िया बढ़िया, तो बहुत ये ही जो बढ़िया. सर ये एक्सपीरियंस जो आ रहा है और जो मेरे कॉन्फिडेंस मेरा खुद का जो बढ़ रहा है तो ऑब्वियसली ये आप लोगों के सपोर्ट की वजह से ही मुझे काफी बेनिफिट हो रहा है. यस तो यस. ये हम तो बोल रहे हैं, बच्चे बोलते हैं ऐसा कि यार हमें कॉन्फिडेंस कैसे बढ़ा, कैसे नहीं. कॉन्फिडेंस तुम्हारे क्लास स्टार्ट होते ही तुम्हारा स्टार्ट होने वाला है. ऐसा नहीं कि क्लास होने का तो हम कब मार्केट में उतरेंगे और कब हमारा कॉन्फिडेंस बढ़ेगा. क्लास बराबर. चालू रहते ही तुम्हारा सब आगे बढ़ते जाएगी प्रोसेस. यस यस यस. देखिए कॉन्फिडेंस जो है ना, ये बेसिकली लोगों को कॉन्फिडेंस क्यों नहीं होता है, बिकॉज उनको पता नहीं होता है कि वो क्या करना चाहते हैं. सी, लैक ऑफ नॉलेज इज लैक ऑफ कॉन्फिडेंस. अगर आपको पता है कि स्विमिंग पूल कितना डीप है तो आपको कॉन्फिडेंटली जंप मारोगे. अगर आपको पता ही नहीं है कितना डीप है, अगर 2 फुट भी रहेगा तो आपको डर लगेगा. सो कॉन्फिडेंस कम्स विद नॉलेज. और कहने का मतलब फॉर फ्रेशर्स ना, सी वी आर दिस, ये कोर्स का डिजाइन ही ऐसा है, हमने अज्यूम ही किया हुआ है कि एवरीबॉडी इज अ फ्रेशर, सो दैट वी डू इट वेरी थरोली फ्रॉम द स्क्रैच. माने हम लोग यही अज्यूम करते हैं कि हर एक आदमी फ्रेशर ही आ रहा है इसमें. और Exactly. खुशी ये है, मेरे को अभी ये जो नया बैच, मैं अभी मार्केटिंग का क्लास ले रहा हूँ, ऑल द पर्सन्स हु आर इन दिस क्लास आर एक्चुअली सिविल इंजीनियर्स. तो मुझे ये बात की भी खुशी है कि पीपल हु आर विद एजुकेटेड बैकग्राउंड आर नाउ कमिंग टू ब्रोकरेज एंड बिल्डिंग इंडस्ट्री, व्हिच इज अ वेरी गुड साइन. फ्यूचर इज वेरी ब्राइट. सो आई वुड सजेस्ट कि जो भी फ्रेशर्स हैं, प्लीज कम, वी विल मेक यू एक्सपर्ट्स. इतना आई कैन गारंटी यू. येस सर, थैंक यू सर. नेक्स्ट क्वेश्चन है कि एक सेकेंड, हाउ टू जनरेट लीड फॉर रेसिडेंशियल प्रॉपर्टी? सी, लीड जनरेशन जो है बेसिकली इट्स अ वेरी ये तो मेरा जो ये पर्टिकुलर मार्केटिंग का कोर्स होता है मेरा, जो 3 दिन चलता है, 4 दिन. देखिए लीड जनरेशन अभी बहुत सारे व्यूज हैं. ओके, आजकल बहुत सारी मीडियाज है, न्यूज़पेपर्स है, होर्डिंग्स है, डिजिटल मार्केटिंग है, फेसबुक है, व्हाट्सएप है. So it is a very comprehensive, I mean, to answer that in one stroke will be very difficult. So basically वही हम लोग जनरेट करते हैं कि नॉट ओनली लीड्स जनरेट कैसे करना, उस लीड को नर्चर कैसे करना. माने वो लीड जनरेट होने के बाद आपके ऑफिस में आने के बाद उससे कैसे डील करना, अगर आपके पास स्टाफ है तो स्टाफ को कैसे ट्रेन करना, ये पूरा हम लोग सिखाते हैं. सो कहने का मतलब ये कि खाली लीड जनरेट हो गया तो लीड जनरेट होकर करोगे क्या? आपने लीड जनरेट किया, 5 लाख रुपए का ऐड डाला, ऑफिस में कस्टमर आ गया, उसके बाद क्या? सो दिस इज फ्रॉम लीड जनरेशन टू क्लोजिंग ऑफ द डील. ये टोटल प्रोसेस जो है ना, इसके थ्रू जाना पड़ेगा, विच इज एक्चुअली 3 to 4 days कोर्स. मैं 1 मिनट में नहीं समझा सकता. नहीं मनोज भाई, उसको है ना एक ही सेंटेंस में मैं बताना चाहता हूँ लीड जनरेशन के लिए कि जो मधुमक्खी आती है ना, मधुमक्खी हाँ. मध की तरफ आती है, जैसे Yes. उसको बताना नहीं पड़ता है कि यहाँ पे मध है, वो Right. आ जाती है. तो ये Right. मध है ना,
आपको क्रिएट करना है ये कोर्स ये Yes. करके. Yes, yes, yes. मतलब तुमच्याकडे मध असेल तर 101% माशा तुमच्याकडे येणार, 101% येणार. तर ते मध निर्माण करायचं काम तुम्हाला या कोर्स मध्ये करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन है कि इफ समवन वांटेड टू बिकम अ रियल एस्टेट डेवलपर, हाउ कैन यू टीच अस हाउ टू रेज फंडिंग फ्रॉम मार्केट? म्हणजे फंडिंग कैसे उठाना है, क्या 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 कैसे पिच करना है? येस, अपना तो Yeah, Vivek, you please go ahead. हा, ऍक्च्युली फंडिंग साठी जे आहे ना, तर त्याच्यासाठी आपण एक ते सीए किंवा त्यांचे जे फायनान्शियल वाले ना, त्यांचा पिरियड आपल्याकडे असतो. तर त्या फंडिंग साठी इनफॅक्ट सरांचं जे तुम्ही बाकीचे ब्रँचेस बघाल ना चांडक सरांच्या, तर त्याच्यामध्ये याच्या पद्धतीने पण कोर्सेस आहेत वेगळे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली फंडिंग बद्दल, पण तरी देखील या कोर्समध्ये सुद्धा सीए किंवा फायनान्शियल कन्सल्टंट आहे ना, यांचं तुम्हाला गायडन्स मिळणार आणि फंड जनरेशन कसं आहे याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला डेफिनेटली दिली जाणार आहे त्याच्यात. नेक्स्ट. Yes, okay. Is there a scope in under construction booking or resale? Sorry, what was the question? Is there a scope, म्हणजे under construction booking और resale में scope है क्या? हाँ ना, I mean बेटा, उसमें ही तो resale- स्कोप है भाई. अभी तो अंडर कंस्ट्रक्शन नासिक, एग्जांपल लेता हूँ नासिक. मैंने आज ही मैं डिस्कस कर रहा था किसी के साथ, नासिक चारों साइड डेवलप हो रहा है. आप मखमलाबाद जाओ, पाथर्डी जाओ, सिन्नर फाटा जाओ, ऐसा कोई लोकेशन नहीं जहाँ पे काम नहीं चालू है. और एज अ ब्रोकर वॉल्यूम्स आपको अंडर कंस्ट्रक्शन में ही आता है, क्योंकि रीसेल में चॉइसेस कम होता है, बिल्डिंग पुरानी होती है, दिखाने करने का गड़बड़ होता है. इफ यू रियली वांट टू मेक मनी, आई मीन दिस इज माय एक्सपीरियंस, यू विल गेट वॉल्यूम्स इन अंडर कंस्ट्रक्शन. और अच्छा कोई बिल्डर का अगर रिसेल आपको में भी लेके- नासिक में क्यों स्कोप है, क्योंकि रिसेल में देखिए, जैसे फॉर एग्जांपल कॉलेज रोड आपने पकड़ा, जी, जो मतलब जो एरिया हाई डेवलप हो रहा है, तो हाँ. वहां पे रेसिडेंशियल वाले निकल रहे हैं, लेकिन ऑफिसेस के लिए लोग आ रहे ऑफिसेस हैं, घुस रहे, तो कमर्शियल उसके उसमें रिसेल तो आपको मिलने ही वाला है. यस यस. और इवन रिसेल का और एक मेरा एक्सपीरियंस में बोलता हूँ, इंडस्ट्री में ना, इंडस्ट्रियल जो अंबड और सातपुर एमआईडीसी जो अभी एकदम सिटी को नजदीक है, आज मेरे पास ऐसी सिचुएशन है कि आज प्रोजेक्ट आने दो रिसेल में, कोई भी दूसरे दिन उसके लिए कस्टमर रेडी है. या मतलब वो रिसेल ही है. मतलब अभी सही बात क्योंकि है. नए नए प्लॉट निकल नहीं रहे, निकलते ही तो नहीं जो है. लोगों को अगर करना है ना, तो उनको रिसेल के सिवा ऑप्शन ही नहीं है. या तो सही रिसेल बात का है. भी काफी अच्छा ऑप्शन नहीं है. नहीं, काफी अच्छा है. यस, कहने का मतलब है, आई वाज जस्ट फोकसिंग ऑन द रेजिडेंशियल पार्ट, कि एक्चुअली इफ यू रियली माने मार्केट दोनों में अच्छा है, क्योंकि Yes, सेल yes, देखो yes. क्या होता है, 1 बेडरूम वाला 2 बेड में जाता है, 2 बेड वाला 3 बेड में जाता है, प्रॉपर्टी ग्रो Yes, होती है, फैमिली ग्रो होती है, तो दैट कीप द चर्निंग होते रहता है. कोई कॉलेज रोड वाला है, 2 भाई अलग होते हैं तो वो दूसरे एरिया में जाते हैं, तो ये सब चलते रहता है. तो दोनों में चलते स्कोप रहता है, बहुत स्कोप यस है. यस, दोनों में है, दोनों में Yes. स्कोप सेम है. Yeah. ओके ओके, यस. नेक्स्ट क्वेश्चन है कि डॉक्यूमेंटेशन क्या क्या लगते हैं कोई भी एक डील करने के लिए? आता डॉक्युमेंटेशन बद्दल मी सांगतो. तुम्हाला जेव्हा आपलं डील होतं, एखाद्या प्रॉपर्टीचं डील होतं, तेव्हा मी प्रत्येक याच्यात सांगतो की प्रॉपर्टी एका जागेवर दुसरीकडे हलते का? नाही हलत. आपली प्रॉपर्टी आहे तिथेच असते, कारण ती स्थावर मिळकत आहे. खरे हलतात ते पेपर्स हलतात. पेपर्स कसे हलतात? तर एक गठ्ठा तयार होतो, ज्याला सेल डीड म्हणतो ना आपण. त्या सेल डीडच्या माध्यमातून एकच सेल डीड दुसरीकडे ट्रान्सफर होतं. तर त्या सेल डीड मध्ये जसं तुम्हाला मी प्रोसिजर सांगितली की एनए होतो प्लॉटचं, परत त्याच्यामध्ये प्लॅन अप्रूव्ह होतो, आणि प्लॅन अप्रूव्ह झाल्यावर त्याच्यावर कन्स्ट्रक्शन होतं, कमिन्समेंट, कम्प्लिशन. तर हे सगळे पेपर्स त्या कन्स्ट्रक्शनच्या लास्ट पर्यंतचे हे सगळे पेपर्सच्या कॉपी त्या डॉक्युमेंटला लावल्या जातात. आणि दुसरा महत्वाचा पेपर म्हणजे चेक डीडी आणि पैसे. हे पेपरच ट्रान्झॅक्शन या सगळ्या डील मध्ये होत असतं, आणि ते पेपरवर कसं होतं ते पूर्ण तुम्हाला या कोर्समध्ये कम्प्लीट शिकवलं जातं. तुम्ही एखादं डॉक्युमेंट जर बघाल तर त्याच्यामध्ये एनए ऑर्डर असते, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्युएशनचा रिपोर्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन अप्रुव्हल कधी झालाय, आर्किटेक्चरचा अप्रूव्ड प्लॅन असतो, एरिया कॅल्क्युलेशन असते, सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जाते. राईट. आपले अजून एक पार्टिसिपंट जॉईन झाले, राम सर. त्यांनी आपला रिसेंटलीच आपला कोर्स कम्प्लीट केलेला आहे ऑनलाईनचा. सो मी राम सरांना रिक्वेस्ट करतो की तुमचा अनुभव शेअर करा. येस राम सर. हो सर, नमस्कार. विवेक सरांना नमस्कार, मिशाल सरांना नमस्कार. माझा मी ऑगस्ट महिन्यामध्ये जॉईन झालोय, बॅच झाली माझी. मला याच्यामध्ये काहीच माहित नव्हतं.
परंतु चांडक सरांचं 2 दिवसाचं वेबिनार वर्कशॉप ऐकलं आणि त्याच्यानंतर फेसबुकवरती बघितल्यानंतर मी रिअल इस्टेटचा कोर्स सुरू करण्याचं ठरवलं आणि आता सुरुवात केलेली आहे. आणि मला काहीच माहित नव्हतं पहिलं, परंतु आता 7/12 कसा पाहणे, रिसर्च रिपोर्ट, इंटरनेटद्वारे व्हॅल्युएशन कसं पाहायचं, कसं पाहायचं अग्निहोत्री सरांनी इतकं सुंदर आणि योग्य मार्गदर्शन केले की मला बसल्या आता 2-3 माझ्याकडे आले कस्टमर, त्यांचा 7/12 पाहिला, त्यावरची प्रलंबित फेरफार बघितले. त्या प्रलंबित फेरफारवरती बऱ्याच चुका आहेत. मी समोरच्या पार्टीला सांगितलं की बा हे आपण करू शकत नाही डील. तर त्यांचं ते जे हे आहे त्यांचे बोजा आहे 7/12वरती, ते बोजा कमी करून सांगा, मग आपण डील सुरुवात करूया म्हणून सांगितलं. बरोबर. कारण मला हे ट्रेनिंग मधून शिकण्यात आलं म्हणून मी पुढच्या पार्टीला स्पष्ट सांगू शकलो आणि ती पुढची पार्टी मला विश्वास ठेवून सांगते की हा माणूस योग्य आहे म्हणून. योग्य तर आहे. कुणालाही Exactly. फसवायचा प्रयत्न करत नाही. हा, तर हे एकदम बेस्ट आहे सर. हो, थँक्यू. मला चांगलं झालं. अजून माझं डील झालं नाही कुठलं, परंतु होईल. समजलं ना, मला हे बोलता पण येत नव्हतं. हा, हे सातत्य तर ठेवायचं, सातत्य ठेवायचं. हो सर. ओके. येस. ठीक, एकदम छान आहे. ट्रेनिंग अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये नंबर 1 मध्ये आपलं हे होत आहे. ट्रेनर असं चांडक सर असतील. तुम्ही राम सर कुठून बोलताय, कुठल्या सिटीतलं? हा, मी लातूर जिल्ह्यातून बोलतोय. क्या बात आहे, बढिया. इतकं समाधान वाटतं आम्हाला की आम्ही लातूर महाराष्ट्रभर पसरतोय आणि लोक आमचे म्हणजे हे नॉलेजचं हे करता, उपयोग करता. आम्हाला खूप आनंद वाटतोय या गोष्टीचा. इतर पार्टिसिपेंटला सांगू इच्छितो की मी माझ्या शेतावरती रोड मॅप वरती डायरेक्ट ऑनलाईन नेलं होतं. येस, नेलं होतं. आलं का लक्षात? हो, मला छान वाटलं आणि तुमच्या ह्याच्यावरच मी चलतोय सर. एकदम बेस्ट आहे. थँक्यू. येस, वेलकम. आणि देवेंद्र लोकरे सरांचं पण वास्तुविशारद सर आहे, त्यांचं पण मार्गदर्शन चांगलं आहे. हो, ठीक आहे सर. ठीक आहे, मी करतोय प्रयत्न सुरुवात, पण चांगला आहे. हो, येस. थँक्यू राम सर. विश ऑल द बेस्ट. आणि नक्कीच तुमच्यावर मोठ्या डील क्लोज हो. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हो सर. येस. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे की रिअल एस्टेट एजंट साठी काही लायसन्स वगैरे लागतो का? अगदी सुरुवातीला एकदम इनिशियली लगेच काही गरज नाहीये, पण आता रेराचं रजिस्ट्रेशन आहे की ज्याच्या नवीन प्रॉपर्टी सेलिंग साठी तुम्हाला रेरा रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि शॉप ऍक्ट आता ऑनलाईन मिळतं. तर तसं असं लायसन्स ऍज अ सच सुरुवातीला एकदम इमिजिएट काही गरज नाहीये. मेन सगळ्यात महत्वाचं अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं म्हणजे हे कोर्स केल्यानंतर. तर तुम्ही ते सर्टिफिकेट जर तुम्ही लावलं तर तुम्ही डेफिनेटली डिफरंट वाटू शकेल की रेग्युलर ब्रोकर आणि सर्टिफाईड ब्रोकर, कारण याची एक्झाम घेतली जाते, याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. तर हेच तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि सायमल्टेनियसली तुम्ही नंतर रेरा रजिस्ट्रेशन करू शकतात, ते तुम्हाला मिळू शकतं, पण तसं इनिशियली गरज नाही. मनोज सर आपका म्यूट है. आज जो कस्टमर है ना, हम लोग ने जब ये करियर शुरू किया था, जब एज अ रियल एस्टेट, तो उस टाइम पे इंफॉर्मेशन वाज वेरी लेस. आज कस्टमर जो है ना, उसको इंटरनेट पे बैठ के बहुत इंफॉर्मेशन मिल रहा है. और कस्टमर, ये मेरा एक्सपीरियंस है आज एटलीस्ट बॉम्बे में, तो मैंने कस्टमर आता है ना, पहला क्वेश्चन ये पूछता है कि भाई साहब आप रेरा रजिस्टर्ड हो क्या? सो क्या हो रहा है कि बिकॉज द कस्टमर इज बिकम सो एजुकेटेड, यू हैव टू बी 1 स्टेप अहेड. आपको उससे 1 स्टेप आगे चलोगे तो ही वो आपकी रिस्पेक्ट करेगा, नहीं तो वो बोलेगा कि साला इसको कुछ नॉलेज ही नहीं है. एंड नॉलेज इज पावर. ट्राई टू अंडरस्टैंड, नॉलेज इज पावर. तो आपको हमारा तो सर्टिफिकेट मिलेगा ही, लेकिन अगर आप 10-1 हजार रुपया खर्चा करके अगर आप लाइसेंस रेरा रजिस्टर्ड बनते हो ना, वो आपका जब कार्ड के ऊपर रेरा रजिस्टर्ड रहेगा तो इट विल हेल्प यू अ लॉट. तो अपना सर्टिफिकेट तो ऑफिस में लगेगा ही लगेगा, लेकिन रेरा रजिस्ट्रेशन नंबर से आपका और रिस्पेक्ट बढ़ेगा. सो प्लीज अगर आप रियली प्रोफेशनली करना है तो भी लेना बहुत जरूरी है. और ऐसा कहते हैं ना, वॉरेन बफे जो है, जो वर्ल्ड का 2nd रिचेस्ट आदमी है, वो ये कहता है कि सबसे बेस्ट इन्वेस्टमेंट है ना, द इन्वेस्टमेंट इन योरसेल्फ. अपने आप पे इन्वेस्ट करो, नया कोर्सेज पे जाओ, बुक्स पढ़ो, रियल एस्टेट में क्या हो रहा है नया वो पढ़ो. यू हैव टू इन्वेस्ट इन योरसेल्फ. और ये जो भी फीस है, मेरे ख्याल से 5-6 हजार रुपया, आई डोंट नो कितना फीस है. मैं आपको इतना चैलेंज मारता हूँ ना कि एटलीस्ट इसका फायदा आपको 10 टाइम्स होने वाला है, इतना मैं गारंटी देता हूँ.
क्योंकि जो नॉलेज आपको आज मेरा 35 इयर्स का, आज अपने विवेक भाई का कम से कम 15 साल का, ऐसे जो टोटल अगर आप टोटल एक्सपीरियंस देखोगे तो कम से कम 100 साल का एक्सपीरियंस है जो आपको सिखाने वाला है, मोर देन 100 years. So it is really very comprehensive. इनफैक्ट मैं आपसे शेयर करूं कि मुझे कभी कभी लगता है कि बाकी चलो मार्केटिंग तो मैं सिखाता हूँ, लेकिन विवेक भाई और वो सब जो सिखाते हैं ना, मुझे ये कोर्स करना चाहिए बाकी सब सीखने के लिए. Then I should also do that, ऐसा है. तो you should definitely go ahead. You should do it. थैंक यू सर. अगला क्वेश्चन है कि एज अ कंसल्टेंट कुछ इन्वेस्टमेंट लगती है क्या? Yes. आपने जो ही बताया, जो एजुकेशनल वही. यस इन्वेस्टमेंट तो लगती है ना भाई. मैं तो बोलता हूँ कि बहुत सारे लोग ये बोलते हैं कि रियल एस्टेट, मुझे मेरे क्लाइंट्स बोलते हैं, अरे यार मनोज भाई आपका तो कुछ मजा है यार, आपको तो कुछ इन्वेस्टमेंट ही नहीं करना है. सी द बिगेस्ट इन्वेस्टमेंट, देखिए पैसा इन्वेस्ट करोगे ना आप कमा सकते हो. एज अ रियल एस्टेट ब्रोकर हमारा सबसे बड़ा इन्वेस्टमेंट है टाइम, और ये टाइम हमको वापस नहीं मिलता है. हम हमारी जिंदगी देते हैं. अगर मैं एक क्लाइंट के साथ 2 घंटा स्पेंड करता हूँ ना, वो मुझे 1 रुपया नहीं देता है, बट मेरा 2 घंटा टाइम जाता है जो मेरी जिंदगी. सो द बिगेस्ट इन्वेस्टमेंट एज अ ब्रोकर यू डू इज योर टाइम. यू आर गिविंग योर लाइफ. मैंने अगर समझो 10 लाख रुपया इन्वेस्ट किया, अगर वो लॉस हो गया ना, आई कैन रिकवर 10 lakhs, but 10 minutes of my life I cannot recover. So whenever somebody says that you don't have to invest something, we are giving our time, which is इन्व्हेस्टमेंट के बद्दल मी सांगू शकतो की एकदम इनिशियली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागत नाही, पण सायमल्टेनियसली जर तुमचं स्वतःचं काही असेल अस्तित्व, नाशिक म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या सिटीत तुम्ही काम करता आहात, आता फॉर एक्झाम्पल माझं स्वतःच्या बाबतीत सांगतो की माझं स्वतःच बंगला आहे, स्वतःचं ऑफिस आहे, किंवा माझ्या म्हणजे माझे अपत्य मुली ज्या आहे ना चांगलं एज्युकेशन घेत आहे, किंवा स्वतःच तुमची गाडी, ह्या स्टेटसचा पण तुमच्या व्यवसायावर तुझा परिणाम होतो. कारण का की तुम्ही स्वतः स्थिर आहे, तुम्ही सगळं चांगलं सुस्थितीत असाल तर तुम्ही लोकांना चांगल्या याच्यामध्ये देऊ शकता. तर डेफिनेटली या गोष्टींचा प्रभाव पडतो, पण नॉट नेसेसरी की या सगळ्या लगेच पाहिजे. तुम्ही टप्प्याटप्प्याने या गोष्टींमध्ये हे करू शकता. पण एक असतं की जसं तुम्ही कन्सल्टंट म्हणून दुसऱ्याला गाईड करतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतः ओके पाहिजे ना, तुम्ही स्वतः व्यवस्थित पाहिजे. तुम्ही जर सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट असाल तर तुम्ही डेफिनेटली त्याचा जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. राईट. दीपक सर, तुम्हाला काही शेअर करायचं आहे याच्यावरती काही? नाही सर, काय कोणाचे डाऊट असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ओके येस, ठीक आहे. सो आता आय विल कव्हर द फर्स्ट इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला लागते, दॅट इज ऑन द कोर्स. सो आय विल कव्हर दॅट फर्स्ट इन्व्हेस्टमेंट. सो बेसिकली आपला हा जो कोर्स चालवतोय अशोकाचा, रिअल एस्टेट मार्केटिंग, हा सॉरी स्टार्टेड चुकली, ओके, बट नेक्स्ट वीकला चालवतोय हा कोर्स मंडे पासून, आणि याचं 18 days याचं ड्युरेशन आहे. तर तुम्हाला एक चॅटबॉक्स वरती लिंक टाकतोय, त्याच्यावरती तुम्हाला डिटेल बघायला मिळेल. सो इकडे तुम्हाला सगळे वी कव्हर एव्हरीथिंग राईट फ्रॉम मार्केटिंग, डॉक्युमेंटेशन सगळं. सो फर्स्ट काही डेज मध्ये तुम्हाला याच्यामध्ये रोल ऑफ रिअल एस्टेट कन्सल्टंट, त्याचे ड्युटीज काय असतात, मग त्याच्यामध्ये बेनिफिट्स ऑफ रिअल एस्टेट ब्रोकिंग, ABCD असते, म्हणजे काय काय असतं, टायटल, स्टॅम्प ड्युटी, कन्व्हर्जन, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस कुठले असतात, स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन कसं करायचं, रिअल इस्टेटचे काय काय असोसिएशन्स आहे, रेरा, हा टॉपिक कव्हर होतो. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी वरती असतं, जे याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, डिजिटली तुम्ही कसं याच्यामध्ये परचेस करू शकतात, बाय सेल करू शकतात, प्रॉपर्टीज कशा शोधू शकतात, हे कव्हर होतं. त्याच्यानंतर लिगॅलिटीज अँड डॉक्युमेंटेशन, ज्यांचा एक चॅटबॉक्स वरती क्वेश्चन, तर मग सगळे डॉक्युमेंट कसे वाचायचे, मग 7/12, 6D, फेरफार नोंदणी आहे, लिगल ऍस्पेक्ट्स, FSI, TDR, त्याच्यावरती वेगळे फॅकल्टी ते तुम्हाला कव्हर करतात. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, सेल्फ ब्रँडिंग कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल काय, कस्टमरच्या नीड कशा आयडेंटिफाय करायचं, असा हा पूर्ण डिटेल कोर्स आहे 18 days आणि सगळे एक्सपिरियन्स मेंटॉर्स आहे. जसं मनोज सरांनी सांगितलं की 100 years प्लस एक्सपिरियन्स आहे. चांडक सर याच्यामध्ये शिकवतो, त्यांना 37 years एक्सपिरियन्स आहे. लोहाटे सरांना 20 वर्षांहून अधिक एक्सपिरियन्स आहे. सो वेगवेगळे एक्सपिरियन्स जे या फील्ड मध्ये काम करतात, जे ब्रोकर आहे किंवा जे कन्सल्टंट आहे, जे रेग्युलर काम करतात, हेच आमच्या कोर्समध्ये तुम्हाला इकडे गाईड करणार आहे. तर तुम्ही नक्कीच या कोर्सचा हे करू शकता, आणि तुम्ही की हायलाइट्स वगैरे सगळे आमच्या कोर्सच्या बघू शकतात. तर तुम्हाला कनेक्शन्स मध्ये हेल्प होते. आमचे एवढे पार्टिसिपंट आहेत पूर्ण महाराष्ट्रात, तर तुम्हाला नक्कीच आम्ही कनेक्शन्स वगैरे कुठलीही असेल त्याच्यामध्ये हेल्प करतो. कोर्स पण हेल्प करतो. आणि हे काही सक्सेस स्टोरीज आहे. तर ऑफकोर्स किरण चव्हाण सर, जे नाशिकच्या मोठे रिअल एस्टेट मध्ये काम करतात, त्याच्या 1000 एकरच्या लँड आहे, ते आमचे पार्टिसिपंट आहे. राज तल्लेजा सर आहे,
लोहाटे सर आणि अग्निहोत्री सर जे फॅकल्टी आहे त्यांचे पहिले आपले पार्टिसिपंटच आहेत, तर त्यांचे सुद्धा तुम्ही सक्सेस स्टोरी समजून घेऊ शकतात कसं त्यांनी चालू केलं. आणि ऑनलाईन कोर्स होणार आहे. 4800 ची फीज आहे आणि ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 हा असा लाईव्ह ऑनलाईन कोर्स होतो. इकडे तुम्ही फीडबॅक्स बघू शकता, चॅट बॉक्स वरती आमच्या पार्टिसिपंट्सने टाकलेले आहे. तर तुम्ही नक्कीच फीडबॅक्स वगैरे पण टाकू शकता, बघू शकतात की कसं त्यांना फायदा आलेला आमच्या पार्टिसिपंट्सला. तर ते पण तुम्ही नक्की बघू शकता. आणि इथे व्हिडिओज आहे पार्टिसिपंटचे, ते बघू शकता. ओके, सो आय टेक नेक्स्ट क्वेश्चन्स. ओके, right. Course is based on document detailing documents, paperwork. तर हे नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये डिटेल पेपरवर्क सहित तुम्हाला कोर्स मध्ये गायडन्स केलं जाणार आहे. ओके, सो आय थिंक कोणाला अजून क्वेश्चन्स असतील तर चॅट बॉक्स वरती तुमचं टाका, किंवा तुम्ही हँड रेज करूनही क्वेश्चन विचारू शकतात जर का अजूनही कोणाला क्वेश्चन्स असतील तर. ओके, सो विल वेट फॉर फ्यू मिनिट्स. ज्यांना अजून क्वेश्चन्स असतील कोर्स आता बद्दल. एक आलेला आहे बघ सर, आय एम इन टू लिगल काहीतरी. हा. मॅडम आहे, मॅडम विचारतात वाटतं कुठल्या तरी. ओके, सो Reasoning field. क्वेश्चन टाकताना प्लीज होस्ट सिलेक्ट करा तुम्ही. बट येस विवेक सर, तुम्हाला काय क्वेश्चन तुम्ही घेऊ शकता. रिअल इस्टेट डेव्हलपर वॉन्ट टू लर्न हाऊ टू रेज रिअल इस्टेट फंडिंग. हा, ते त्याच्यावर तर सांगितलंच ऑलरेडी, आपण सांगितलेलं, बोललेलं ऑलरेडी. येस Right. येस. ओके, हा त्याच्यावरती जगील क्या लेडीज स्टार्ट इन दिस फील्ड, असा एक क्वेश्चन. लेडीज चालू करू शकतात का field मध्ये? हा, डेफिनेटली. उलट इनफॅक्ट हा कोर्सचा आहे ना, लेडीज साठी मी तर महत्वाचं, आता मी ते नाव पण पाहिलं लेडीजचं की आहे त्याच्यामध्ये. तर लेडीज साठी ह्या कोर्सच्या माध्यमातून मी जे टेक्नॉलॉजी शिकवतोय याच्यातनं तर खूप चांगल्या प्रकारे स्मार्ट वेनी काम करू शकता, की त्यांचं फिरणं याच्यामध्ये खूप कमी होऊन जाईल. जसं आता त्या पाटीलांनी सांगितलं ना की त्यांची शेती मी ऑनलाईन त्यांना दाखवली, तर मी याच्यामध्ये ज्या त्या ऑनलाईन गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यातनं लेडीजसाठी याच्यात खूप उपयोग होणार आहे, की त्यांचं फिरणं किंवा फिजिकली ज्या गोष्टी आहे ना त्या पुष्कळ कमी होईल. तर लेडीज तर इव्हन डाटा अनालिसिस मध्ये पण लेडीजचा फार मोठा याच्यामध्ये रोल होऊ शकतो, की त्या बॅक एंडला जे ऑफिस सांभाळायचं त्याच्यात पण भरपूर त्याच्यामध्ये ते काम करू शकतात. जसं आपण त्यांना ई सर्च शिकवतो, ई सर्चच्या माध्यमातून कसे हे काढायचे प्रॉपर्टीज वगैरे, त्याच्यामध्ये लेडीजचा फार मोठा सहभाग त्याच्यात होऊ शकतो. तर लेडीज साठी Can I add something? Can I add something here? या येस. Yes. See, basically, a homemaker is a lady. ठीक है? And for real estate brokers, I would suggest if you are a lady, ना, please come, because India का जो proportionate है ना, foreign में अगर आप जाओगे तो 35 to 40% लेडीज है रियल एस्टेट ब्रोकर, और इंडिया में अभी तक वो फिगर 2% भी नहीं है. सो फॉर अ लेडी दिस इज वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन, बिकॉज टाइम मैनेजमेंट आप आपके फ्लेक्सिबिलिटी के हिसाब से कर सकते हो. ऑफिस में अगर आप किधर समझो जॉब करते हो तो सुबह 9 बजे जाना है, शाम को 8 बजे आना है विद लॉट ऑफ प्रेशर. यहाँ पे आप खुद के बॉस हो, आपका टाइम मैनेजमेंट आपके हिसाब से, हॉलीडे पे जाना है 2 दिन हॉलीडे पे जा सकते हैं. फॉर लेडी आई एम टेलिंग यू वन ऑफ द बेस्ट बिजनेस टू डू. प्लीज गो हेड, यू विल रियली लव इट. प्लीज गो हेड. थैंक यू. थैंक यू सर. सो नेक्स्ट क्वेश्चन है कि सपोज अपने को मतलब सिविल रिलेटेड बैकग्राउंड नहीं है, मतलब नॉन टेक्निकल है, या एक स्टूडेंट है जो आई एम ऑन 3rd ईयर स्टूडेंट. सो बेसिकली कॉलेज स्टूडेंट्स भी इसमें कैसे अपॉर्चुनिटी ले सकते हैं, नॉन टेक्निकल जिनका बैकग्राउंड है वो कैसे कर सकते हैं? एक्झॅक्टली. आपण आपल्या ज्या कोर्सची जी क्वालिफिकेशन आहे ना तेच आपण ठेवलं. इव्हन आपण मागे तर म्हणायचो की 12th नंतरच्या सगळ्या मुलांनी हे जॉईन करावं, कारण प्रॉपर्टी हा भाग असा आहे ना, याच्यात ब्रँच काही हे करत नाही. उलट सिव्हिल वाले असले तर त्यांना कन्स्ट्रक्शन किंवा या गोष्टीतलं लगेच समजतं, पण नॉन सिव्हिल वाले किंवा सिव्हिल व्यतिरिक्त कोणी जरी असले ना तरी याला फील्डचं काही लिमिटेशन नाहीये. कुठल्याही फील्ड मधला माणूस येऊन हे प्रॉपर्टीचं नॉलेज गेन करून तो त्याचा व्यवसाय स्वतःचा चालू करू शकतो. त्यामुळे ब्रँचचं लिमिटेशन काहीच नाही. कॉमर्सचा येऊ शकतो, कुठल्याही ब्रँचचा माणूस हा याच्यामध्ये काम करू शकतो. जी, I am a non-civil man, okay? I am into real estate from 35 years. मैं कोई सिविल इंजीनियर नहीं हूँ. सिव्हिल पर इंजिनियर नाही. एक एटीट्यूड होना जरूरी है कि you have to be a constant learner. आपका प्रोसेस ये होना चाहिए कि भाई मैं constant learner हूँ. बाकी धीरूभाई अंबानी was 10th standard pass तो रिलायंस खड़ा कर दिया. तो ऐसा कुछ नहीं, आपको लेकिन सीखने का क्षमता होना चाहिए. You should be a good learner. That is what you need. That is one skill you will require. Simple. Yes. एंड कॉलेज स्टूडेंट्स इसको साइड इनकम के हिसाब से देख सकते हैं.
Yeah, definitely. डेफिनेटली Definitely, येस, definitely. 61%. ओके. नेक्स्ट क्वेश्चन है, एक सेकंड. सो कैन यू टीच अस 7/12 एक्सट्रैक्ट, फेरफार, नोंदणी, 8A, NA, पॉवर ऑफ यस यस, ऑल ये सब टॉपिक बहुत डिटेल में आपको डे वाइज आपको सिखाते हैं. सो 18 दिवसांचा हा कोर्स आहे, लाईव्ह ऑनलाईन. हा 3 तास डेली असतो इनपुट याच्यामध्ये. तर तुम्हाला या पूर्ण पिरियड मध्ये तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट एकदम डिटेल मध्ये टेक्निकली स्क्रीन शेअर करून प्रत्येक डॉक्युमेंट दाखवले जातात आणि हे पूर्ण लाईव्ह ऑनलाईन होतं. आणि काही केस स्टडीज पण होतात, जसं राम पाटील सरांच्या त्यांच्या डॉक्युमेंट्स आपण याच्यामध्ये केस स्कॅन केले होते, तर तसं तुमच्या याच्या पण करू शकता. ओके. सो येस, आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू एव्हरीवन. ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल, 1-2 क्वेश्चन सो प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा हँड रेस करून विचारू. आणि राम माझा नंबर पण शेअर करून ठेव. कोणाला अजूनही काही डाऊट्स असतील तर डायरेक्ट फोन करून नविचारू शकता. येस सर, तुम्ही नंबर शेअर. येस येस, नंबर शेअर करा, तो Yes, यू कॅन yes. डायरेक्टली आस्क. येस. Okay. अरुण देव यांचं काही क्वेश्चन आहे? हॅलो अरुण, तुमचं काही क्वेश्चन आहे? सर नाही, नवीन माझं- माणूस हॅलो, नवीन माणसासाठी काही शिकायला भेटेल याच्यातून. आणि मला माझी एकदम रिअल इस्टेट मध्ये मला काही जास्त माहिती नाही याच्यामध्ये, पण मला वाटतं की पैसे कमवण्यासाठी चांगली संधी आहे याची. नाही, बरोबर आहे. सगळ्यांना रिअल इस्टेटच्या व्यवसायाबद्दल असंच वाटतं किंवा रिअल इस्टेटमध्ये, पण ही पण गोष्ट खरी आहे की कुठलाही व्यवसाय घ्या, रिअल इस्टेट नाही तर याच्यामध्ये ना लक्ष्मी ही केव्हा येते माणसाकडे, जेव्हा ते अथक म्हणजे सरस्वती आणि प्रयत्न म्हणजे एफर्ट्स, हे दोन्ही गोष्टींची साथ त्याला लागते. ती जर असेल आणि सातत्य असेल, जसं मनोज भाईंनी सांगितलं की याच्यात कंटिन्युटी पाहिजे. कारण काय होतं, जरी नॉलेज घेतलं तर त्याचं ऍप्लिकेशन करता करता तुम्हाला मेहनत तर डेफिनेटली घ्यावी लागते. म्हणजे आमचं पण स्ट्रगलचं आहे ना, हा याच्यातनंच पुढे पुढे आलेलो आहे. जेव्हा सुरुवातीला आम्ही सुरुवात केली तेव्हा जॉब पण चालू होता, पॅरलली हे काम पण चालू होतं, पण खूप स्ट्रगल करत करत पुढे आलो. जेव्हा कॉन्फिडन्स आला तेव्हा जॉब सोडून फुल टाइम याच्यामध्ये उतरलो. पण डेफिनेटली तुम्ही नॉलेज घेऊन जर प्रयत्न केला तर याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला करिअरही होऊ शकतं आणि तुम्हाला भरपूर कामही मिळू शकतं. इव्हन अशा फर्म्स असतात आमच्या कॉन्टॅक्ट मधल्या की जिथे तुम्हाला ऍज अ एक्सपिरियन्स तुम्ही जॉब पण करू शकतात. मग हळूहळू तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. अशा पण ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला याच्यात मिळू गुड शकतात. व्हेरी गुड. येस येस. येस, मलाती पाटील यांचा एक क्वेश्चन आहे. Yes. गुड इव्हनिंग सर. बोला. गुड इव्हनिंग. ऍक्च्युली Good evening. मला असं विचारायचं होतं की सपोज त्याचे काही पूरक व्यवसाय असतात, जसे खडी सप्लायर, सँड सप्लायर, कन्स्ट्रक्शन मध्ये हो. ट्रान्सपोर्ट असतं, तर त्या दृष्टीने पण आपण काही वेगळं नॉलेज देऊ शकतात का त्यात, का त्या कोर्स मध्ये आहे ते? आता हे बघा, मी त्या कोर्समध्ये बऱ्याच जणांना शिकवतो की आता तुम्हाला माहिती का, महाराष्ट्रात आपल्याला ऍग्रिकल्चर लँड घेण्यासाठी 7/12 लागतो. 7/12 मस्ट आहे, त्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही. तर भरपूर लोक असे महाराष्ट्रात तुम्हाला सापडतील की जे सगळेजण त्यांची जागा सोडून आलेले आहेत. म्हणजे राहायला दुसरीकडे होते, आजोबांची जागा दुसरीकडे होती, ते शिफ्ट इकडे झाले. तुम्ही नुसतं जर तुमचं एक शॉप जरी टाकलं की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन या गोष्टी शोधून देऊ शकतात, असं जर तुम्ही पाठी लावली तरी देखील तुमच्याकडे भरपूर वॉक इन येऊ शकतात. म्हणजे असे एन नंबर ऑफ कोर्स म्हणजे बिझनेस याच्यातनं आहेत की जे तुम्ही चालू करू शकता. तुम्ही नुसती पाठी लावली आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातला 7/12 आम्ही शोधून देऊ शकतो. किंवा अशा फर्म्स तुम्हाला मिळू शकतात की यांचे अपडेटेड 7/12 तुम्हाला दरवर्षाला किंवा महिन्याला त्यांना पाठवायचे. असे पण कामं तुम्हाला यातनं मिळू शकतात. बऱ्याच गोष्टी आहेत, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये शिराल ना तेव्हा तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज समजतील, लक्षात येतील. थँक्यू. आहेत अशा ब्रँचेस बऱ्याच करू शकता तुम्ही याच्यामध्ये. स्पेसिफिक मला ट्रान्सपोर्टचं विचारायचं होतं खरं. ट्रांसपोर्ट म्हणजे मी एक्चुअली आई डिडंट अंडरस्टैंड योर क्वेश्चन, थोड़ा सा उसको एलॉबरेट करेंगे मैम? एक्चुअली ये सब्जेक्ट से थोड़ा अलग हो रहा है वो, लेकिन मुझे उसके लिए थोड़ा सा क्यूरियोसिटी थी। जैसे अभी यंग जनरेशन बहुत सारी डिप्रेशन में जा रही है और अनएम्प्लॉयमेंट का भी एक प्रॉब्लम है, तो वो सिलसिले में मेरा क्वेश्चन है। अभी ये सब्जेक्ट से अलग है, मैं जानती हूँ, लेकिन मेरे मन में आया ये प्लेटफॉर्म में शायद नेक्स्ट टाइम इसके लिए कुछ ऑर्गेनाइज हो सकता है। बेसिकली देखिए मैम, मैं एक बात बताऊं, सबसे पहला है ना, विद ड्यू रिस्पेक्ट, हमारे को बचपन से है ना एक माइंडसेट बनाया हुआ रहता है कि भैया 10th पास हो जाओ, ग्रेजुएट बन जाओ और अच्छी जगह पे नौकरी करो और पूरी जिंदगी खींचो।
हर एजुकेशन, क्योंकि हमारा जो एजुकेशन है ना वो अंग्रेजों ने बनाया है, और अंग्रेजों को क्या चाहिए था, सिर्फ यस सर, ठप्पा लगाओ, साइन करो, तुम दिमाग मत चलाओ। और एंटरप्रेन्योर बनने को आज तक कोई भी कॉलेज में और स्कूल में सिखाते ही नहीं है एंटरप्रेन्योर बनने के लिए। सबसे बड़ा चीज ये है कि आपका माइंडसेट चेंज करना है। आपका ट्रांसपोर्ट बिजनेस में जाने का कुछ रीजंस होगा, बट फ्रैंकली स्पीकिंग ट्रांसपोर्ट बिजनेस इस पर्टिकुलर रियल एस्टेट के कोर्स में सिखाया नहीं जाता है। लेकिन जो भी बच्चे आजकल डिप्रेशन में हैं क्योंकि उनको जॉब नहीं मिल रहा है, अरे मैं बोलता हूँ साहब एंटरप्रेन्योर बनो, आप जॉब देने वाले बनो, जॉब लेने वाले मत बनो। और वही हम सिखाते हैं यहाँ पे, हमारा सिखाने का वही है कि आपको एंटरप्रेन्योर बनाना है, क्योंकि आप जॉब देने वाले बनिए, आप लेने वाले नहीं बनिए। इंडिया में बहुत स्कोप है, डिप्रेशन में लोग जा रहे हैं, यस आई एग्री, बहुत लोगों के जॉब चले गए हैं, किसी किसी का बहुत तकलीफ है, लेकिन हम वही चाहते हैं कि आप एक बार एंटरप्रेन्योर बनो, आप डिप्रेशन से बाहर आओ, क्योंकि बहुत स्कोप है और बहुत लोगों की जरूरत है। द प्रॉब्लम इन इंडिया में क्या है पता है मैडम, कि आप है ना, मैं आपको बोलता हूँ, आप एक लेडी हो, मैं आपको चैलेंज मार के बोलता हूँ, आप एक अच्छी घर की काम वाली बाई नहीं मिलती है आज, मेरे घर में आज तक नहीं मिली। लेकिन सामने ना अनएम्प्लॉयमेंट बहुत है। प्रॉब्लम ये है कि लोगों के पास स्किल नहीं है, स्किल्स की कमी है। आज मेरे ऑफिस में जरूरत है मुझे स्टाफ की, मुझे अच्छा स्टाफ नहीं मिल रहा है, मुझे जैसा स्टाफ चाहिए नहीं मिल रहा है। क्यों? क्योंकि स्किल्स का स्टाफ नहीं है। हमारा जो एजुकेशन सिस्टम इतना बकवास है, विद ड्यू रिस्पेक्ट, तो वो लोगों को तैयार नहीं कर रहा है। तो ऐसे कोर्सेज जो है ना, वो लोगों को हम तैयार करते हैं, जो स्किल्स हम देते हैं ना, उससे लोग एक्सपर्ट बनते हैं। आप ये कोर्स करो, कल से मेरे ऑफिस में ज्वाइन हो जाओ, कल से ये सर्टिफिकेट लेके आओ, मेरे ऑफिस में ज्वाइन हो जाओ। ओपन ऑफर है, किसी को भी ओपन ऑफर है। तो कहने का मतलब ये है कि यू आर मार्केट रेडी। आज के तारीख में ग्रेजुएट बच्चे मार्केट रेडी नहीं है। दुनिया में क्या हो रहा है ना, प्रैक्टिकल्स कॉलेजेस में नहीं सिखाया जा रहा है। वी आर टीचिंग यू प्रैक्टिकल। आपको रियल एस्टेट में आना है, कैसे आना है, क्या करना है, हमारे पास ओपन ऑफर है, आप आ जाओ, हमको ज्वाइन करो रियल एस्टेट कोर्स करने के बाद। ठीक है मैम? यस, थैंक यू सर, थैंक यू मैम। अगला क्वेश्चन है कि ये कोर्स में बायर एंड सेलर के बीच में निगोशिएट कैसे करना वो सिखाते हैं क्या, मतलब प्लॉट रेट के रिगार्डिंग? और एक क्वेश्चन है कि हाउ टू आइडेंटिफाई द एक्चुअल करंट रेट ऑफ द पर्टिकुलर एरिया। हा जो प्रश्न आहे ना, हा सगळ्यांनाच पडतो सुरुवातीला, जेव्हा लोक प्रत्येक जण जॉईन करतात. कारण कसं आहे, जेव्हा तुम्हाला बाजार भाव जो आहे ना, दोन भाव असतात आपले, एक गव्हर्नमेंटचा भाव असतो आणि एक बाजार भाव असतो. पण हा बाजार भाव जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. पण जे गव्हर्नमेंटचा भाव आहे याच्यामध्ये जे सब डिव्हिजन्स केलेले असतात, याच्यावरून तुम्ही डेफिनेटली स्टडी करू शकतात की कुठली व्हॅल्यू किती जास्त आहे, किती कमी आहे, किती फरक आहे, हा तुम्हाला त्याच्यामध्ये कळू शकतो. पण तुम्हाला ती गोष्ट जी आहे ना, ही आता सुरुवातीला कोर्समध्ये तुम्हाला वे सांगितला जातो, पण तुम्हाला ती बाय एक्सपिरियन्सच हळूहळू समजेल. यस, एंड मनोज सर, निगोशिएशन के बारे में आप जरा बताओ ना, कैसे निगोशिएट करते हैं? देखिए, निगोशिएशन जो है ना डियर, वो तो एक आर्ट है, और वो कैसे कि ठीक है, मैं थोड़ा सा उसमें ब्रीफ देता हूँ, बट नेगोशिएशन अगेन, आई मीन इट्स अ वेरी इंपॉर्टेंट स्किल जो कि एक रियल एस्टेट ब्रोकर और एक रियल एस्टेट पर्सन को आना चाहिए। मेरे को तो लगता है नेगोशिएशन तो हम बचपन से जब बड़े होते हैं तभी करते हैं। अगर हमारी मम्मी हमको किधर जाने नहीं देती है तो हम नेगोशिएट करते हैं ना, यार मम्मी जाने दो घंटा पढ़ाई ज्यादा कर लेंगे वगैरह वगैरह, वो तो हमारा इनबिल्ट होता ही है। बट you need a specific negotiation, and negotiation skills come with, I mean, with experience. Unless and until आप ये मार्केट में उतरोगे, आपको एरिया के रेट्स पता नहीं होंगे, आप नेगोशिएट क्या करोगे? अगर कोई बिल्डर 3500 बोल रहा है और एरिया में समझो 2500 का भाव है, तो वो 3500 क्यों बोल रहा है? क्या रीजन है कि वो 1000 रुपया ज्यादा है? वो तो पागल नहीं है, अगर वो धंधा खोल के बैठा है तो उसको भी मार्केट का आइडिया है। सो नेगोशिएशन स्किल जो है ना, इट कम्स विद एक्सपीरियंस। ऑफ कोर्स वील गिव यू सम बेसिक ट्रेनिंग, थोड़ा सा आइडिया देंगे, बट दैट विल कम थ्रू एक्सपीरियंस। और मैंने जैसे कहा पहले भी, वापस रिपीट करता हूँ, हमारा ये कोर्स है ना सिर्फ आपके लिए ग्राउंड फ्लोर बनाएगा। ऊपर बनाना 14 माला बनाना है कि 40 माला बनाना है कि 400 माला बनाना है, वो तो आपको खुद के कॉन्स्टेंटली अपग्रेड करना पड़ेगा। आपको अपने स्टील सीमेंट अपने दिमाग के अंदर नॉलेज ऐड करते करते और मार्केट में उतरेंगे तो ही आपको पता चलेगा। देखो, मैं आपको स्विमिंग पूल के 1000 बुक्स दे दूं भाई स्विमिंग कैसे किया जाता है, जब तक आप स्विमिंग पूल में जंप नहीं मारोगे ना, तब तक नहीं होने वाला है।
So negotiation skill comes with experience. That is what I feel. Of course, I can नाही, give you. त्याच्यासाठी महत्वाचं नॉलेज जे आहे ना, निगोसिएशन मध्ये सगळ्यात महत्वाचं इनपुट तुम्हाला द्यावं लागतं. तुम्हाला खूप बॅलन्स रोल करावा लागतो निगोसिएशन मध्ये. जर तुम्ही बायर आणि सेलर तुम्ही एकीकडे झुकाव दाखवला तर ते पण खरं डेंजरस असतं. पण तुम्हाला इनपुट तुम्हाला नॉलेजेबल गोष्टी तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, हे तुम्ही घेताय फ्लॅट, त्याच्या बाजूला आयटी पार्क येतंय, याचं सर्क्युलर तुमच्याकडे पाहिजे, किंवा याच्या बाजूला हा समृद्धी हायवे जातोय, हे तुम्हाला नॉलेज त्याच्यात पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू ऍडेड त्या गोष्टी करू शकतात. याच्यासाठी नॉलेजच गरजेचं आहे निगोसिएशन साठी. राईट. हा येस दीपक सर, तुम्हाला काय बोलायचं होतं? तर आता मी जसं ऐकतोय की सर्व म्हणजे मुलांचे पार्टिसिपेटचे जे काही क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स ऍक्च्युली खूप बेसिक आहे आणि हे डाऊट्स मला पण होते. तर ऑब्व्हियसली कोर्स करायच्या आधी जो मार्केटमध्ये उतरतो तर त्यासाठी खूप सारे डाऊट्स असतात. पण मी सगळ्या पार्टिसिपेटांना एकच म्हणाल की तुम्ही फक्त या कोर्समध्ये उडी मारा, त्याच्यानंतर जे काय होईल ते होऊन जाईल ऑटोमॅटिकली. तुमचे सगळे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटून जाईल. तुम्ही फक्त त्याच्यात उडी मारून द्या बस. यानंतर मला जो काही एक्सपिरियन्स झालेला आहे तर तो प्रत्येक डाऊट माझा क्लिअर झालेला आहे. त्याच्यातून एक एक्झाम्पल देतो सर मी. जसं की कुणी म्हणतंय की यार माझा हा रेट, मी इथं 3000 रुपये स्क्वेअर फीटने अगर सेल आउट करत असेल आणि माझ्या बाजूला कोणी 28 रुपयाने जर शेअर करत असेल, साईट सेलिंग करत असेल, तर ऑब्व्हियसली तो त्याचा माल 2800 सेल करतोय, मी माझा 3000 करतोय, तर मला माझ्या क्वालिटीचं गर्व आहे आणि मी माझ्या क्वालिटी देऊ शकतो, तेवढं मी कॉन्फिडंट आहे की मी माझा रेट त्या रेटने देऊ शकतो. तर तुम्ही दुसऱ्याचे कंपॅरिझन न करता आपल्या क्वालिटीला, आपल्या कामाला काय क्वालिटी आपण कॉन्फिडन्सने बोलू शकतो एवढं आपल्या स्वतःमध्ये असलं पाहिजे. तर ह्यासारख्या गोष्टी या नॉलेज थ्रू तुम्हाला जेव्हा येतात, तुम्हाला माहिती आहे की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट येणार आहे, तुमचा बेनिफिट काय येणार आहे, तुम्ही मार्केटमध्ये काय रेटने देऊ शकता, तुम्ही कॉम्पिट काय करू शकतात, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सगळ्या पार्टिसिपेंटांना त्या कोर्समध्ये असतानाच तुम्हाला सगळे भेटणार आहे. तर म्हणजे तुम्ही आज जेवढे काही क्युरियोसिटी दाखवत आहे ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही विदाऊट काही भीती न मानता या कोर्समध्ये या आणि जॉईंट व्हा, तुम्हाला सगळे आन्सर भेटून जातील. दॅट्स इट. बिकॉज हमारा आज 12 से 15 वर्ष का ये एक्सपीरियंस है ये रियल एस्टेट कोर्स का, और हमको पता होता है कि लोगों को क्या चाहिए, उनको एग्जैक्टली कहाँ पे हमको उसका स्किल बढ़ाना है, तो हमको सब आइडिया है. आप एक बार अंदर आओगे ना तो वी विल एटलीस्ट, जैसे अगेन आई विल रिपीट, मैंने मैं घड़ी रिपीट कर रहा हूँ कि आपका ग्राउंड फ्लोर एकदम हम स्ट्रॉन्ग कर लेंगे, एकदम कड़क. ठीक है. Yes. Thank you all mentors for wonderful guidance. Deepak sir for wonderful, म्हणजे तुम्ही स्टुडंट पर्स्पेक्टिव्हने आज एकदम छान तुम्ही गाईड केलं. Thank you so much. There is one Priya Marathe. She wants to speak something. Yes, Priya. हॅलो. Yeah, Priya. सर मला असं विचारायचं होतं की ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्स जर होणार आहे तर तेवढं वर्थ राहील का ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन कोर्स? नाही मॅडम, बघा शेवटी तिथं पण सर आप बात करो. नहीं आप बोलो ना. मॅडम माझा आता जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे, शेवटी तिथं पण जे आता मी कन्व्हर्सेशन करतोय ते तिथंच कन्व्हर्सेशन होणार आहे. असं काही नाही तिथं की तुम्ही तिथं केलं आणि तिथं केलं, काही प्रॉब्लेम नाहीये. ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, तुम्हाला दोघं सेमच असणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आप किधर से हो मैडम? आप कहाँ से हो? आप किधर से हो प्रिया मैम? नासिक. नासिक से हो? मनोज सर, हम मिले हैं एक बार एक्चुअली. अच्छा. यस, महेश सर के साथ मैं आपको मिली थी एक बार. ओके. चलो गुड. नहीं. I mean, see, the content is the same. There is no difference in the content. Okay. तो उसके अंदर कुछ फर्क नहीं है. It is basically we are covering everything, whether it is offline, online, we are covering everything. So nothing to worry. Okay. You can take the offline, online course now, and again you can come for online. You will get more experience. Don't worry. ठीक है. पण हा फायदा आहे की पूर्ण महाराष्ट्रातून पार्टिसिपंट जॉईन होतात, तर तुमचा नेटवर्क हा पूर्ण वाढू शकतो. ऑनलाईन फायदा आहे. Yes. Okay. So yes, thank you everyone for wonderful questions, all mentors for wonderful guidance. आणि ज्यांना कोर्स करायचा आहे, उद्योगवाऱ्यांच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही या कोर्स साठी रजिस्ट्रेशन करू शकतात. कमिंग मंडे पासून बॅच चालू होते, याची नवीन बॅच, आणि लाईव्ह ऑनलाईन होणार आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30 मध्ये. वेगवेगळे मेंटर्स तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार आहे. सो नक्कीच तुम्ही याचा कोर्सचा फायदा घेऊ शकता. आणि इकडे रिअल एस्टेट मार्केटिंग वरती तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. उद्योगवारीची वेबसाईट तुम्ही चेकआउट करू शकतात आणि युट्यूब चॅनल आमचा बघू शकतात फॉर मोर इन्फॉर्मेशन.
Yes, thank you and have a good night. Thank you. Good night. Okay, Good night, everybody. My phone Good number night. is there. You can contact me anytime. Thank you. So chat वरती ऑलरेडी नंबर दिलेला आहे आमचे, तर तुम्ही त्याच्यावरती कोणाचे अजूनही क्वेश्चन असेल सो यू कॅन आस्क फोन नंबर जे आम्ही तुम्हाला चॅट वरती शेअर केलेले आहे. Please WhatsApp me in case I don't pick up. Okay. Chalo. Thank you. Yes, bye. Good night. Take care. Good Bye. night. Good night. Bye. Thank you, Deepak sir. Thank you, Manoj sir. Thank you, Vivek sir. Yes, bye.